स्पेशल बिझनेस सेमिनारमध्ये मी किशोर सातपुते आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी आता स्पेशल दिवस म्हटलं याच्यावर कारण तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. आज 21 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे आज 26 जुलै 2020 आणि 26 जुलै 1999 ला आपण कारगिल या ठिकाणी विजय मिळवला. तर सर्वप्रथम आपण आपल्या सगळ्या इंडियन सोल्जर्सला आज अभिवादन करूया, कारण त्यांच्यामुळं आजचा आपला भारत देश एकदम सुरक्षित आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा प्रोग्राम या सुरक्षित या शब्दावरती डिपेंड असणार आहे, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. म्हणजे सुरक्षित नक्की काय? कार्यक्रमाला पुढे जाण्या अगोदर मी काही सूचना तुम्हाला देईल, जेणेकरून हा प्रोग्राम तुम्हाला व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकता येईल. त्यासाठी महत्वाची सूचना म्हणजे ऍक्च्युअली देण्याची गरज नाहीये, कारण गेली 3 ते 4 महिने आपण प्रत्येक जण आज डिजिटल या माध्यमातून मुलांच्या शाळा असतील, आपले व्यवसाय नोकरी असतील, या सगळ्या गोष्टी करतोय. सो इन्स्ट्रक्शन अशा आहेत मित्रांनो, की आपल्या मोबाईलला किंवा आपल्या गॅजेटला चांगल्या प्रकारे नेटवर्क असेल, डेटा नेटवर्क, अशा ठिकाणी तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करा. तुमच्यापैकी जी लोक मोबाईलवरती हा प्रोग्राम अटेंड करत असतील त्यांनी जर शक्यतो हेडफोन वापरला तर इतर आवाजांमुळे आपल्याला कुठल्या प्रकारचा व्यत्यय याच्यामध्ये येणार नाही. कित्येक वेळा काही लोकांना मी हेही सांगतो की जर घरामध्ये कुठला ऍम्प्लिफायर वगैरे असेल तर आपल्या हेडफोनच्या जॅकमध्ये जर तुम्ही तुमच्या ऑक्सी केबल लावली तर तुम्ही आणि तुमचं पूर्ण कुटुंब हा सगळा प्रोग्राम व्यवस्थित ऐकू आणि पाहू शकेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावरती एक प्रेझेंटेशन असणार आहे या प्रोग्राम मध्ये, त्याच्यामुळे उभा मोबाईल पकडण्यापेक्षा जर तुम्ही तो आडवा पकडला तर तुम्हाला ते प्रेझेंटेशन खूप छान प्रकारे समजून घेता येईल. मित्रांनो, आता सुरक्षित हा शब्द जो बोललो मी तुम्हाला, हा 2 अनुषंगाने, कारण ज्या कंपनीचा प्रोग्राम आज तुम्ही अटेंड करताय, इंडस हेल्थ प्लस, ही कंपनी गेले 20 वर्ष लोकांच्या म्हणजे समाजाच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेते आणि त्यांचं आरोग्य, त्यांचं कुटुंब कसं सुरक्षित राहील याच्यावरती आम्ही काम करतोय. आणि महत्वाचा दुसरा विषय ते म्हणजे आपला खिसा कसा सुरक्षित राहील. सांगायचं तात्पर्य का मित्रांनो, आता नक्कीच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 3-4 महिन्यापासून आज प्रत्येकाला आपल्या इन्कम सिक्युरिटी राहिलेली नाहीये, म्हणजे आपलं आर्थिक उत्पन्न अनसिक्युअर झालंय, बरोबर आहे. पण गेली 20 वर्ष, म्हणजे मला आता जवळपास या सप्टेंबरला 17 वर्ष पूर्ण होत आहेत, मी सुद्धा याच्याकडे आलो होतो ना, तेव्हा मी एकच पाहिलं की मला या इंडसच्या माध्यमातून मला आर्थिक सुरक्षितता कशी प्राप्त करून घेता येईल. आणि सेम मित्रांनो, मागच्या 3-4 महिन्यात तुम्ही अशी लोक पाहिली की आज इन्कम स्टेबल होत नव्हतं, म्हणून बघा, म्हणजे त्यांचा तो भाग नव्हता तरी कित्येक लोक भाजी विकत होती, कित्येक लोक दूध विकत होती, म्हणजे जीवनावश्यक वस्तू ह्या कशा विकून माझा उदरनिर्वाह म्हणजे माझं कुटुंब कसं चालवता येतील याच्याबद्दल आपण विचार करतो. मित्रांनो, गेली 20 वर्ष इंडस याच प्रकारे म्हणजे आज हेल्थ केअर सेक्टर आणि एक महत्वाची बिझनेस अपॉर्च्युनिटी ही आपल्या समोर आणते, जेणेकरून आपलं उत्पन्न आपण जे घेत असू त्यासोबतच आज जसं मागच्या 3-4 महिन्यात जाणवलं की आपल्याला उत्पन्नाला स्टेपनी पाहिजे, इन्कमला एक कुठेतरी ऍडिशनल सोर्स पाहिजे. ह्या दृष्टी आपण जो विचार करतो गेली 20 वर्ष आम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवतोय. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, आज हा प्रोग्राम याच्याविषयी चर्चा करण्याकरता आपल्या कंपनीचे कोर टीम मेंबर जे कंपनीच्या पहिल्या दिवसापासून कंपनी सोबत काम करतात, आम्ही त्यांना म्हणतो व्हॉइस ऑफ इंडस, इंडसचे कोर टीम मेंबर. प्लीज वेलकम मिस्टर संदीप देसाई सर. हँड ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू किशोर, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मित्रांनो, किशोरने माझी ओळख करून दिली. माझं नाव संदीप देसाई. मित्रांनो, आजच्या या इंडसच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाबद्दल मला माहिती तुम्ही किती एक्साइटेड आहात, पण मी नक्की एक्साइटेड आहे. आणि बिलीव्ह मी, पुढच्या 60 मिनिटांमध्ये जे विषय मी आणि किशोर तुमच्याशी बोलणार आहोत या विषयावर आमचं एकच एक्सपेक्टेशन आहे की हा पूर्ण विषय शेवटपर्यंत ऐकून घ्या. नंबर 1. नंबर 2, मेक शुअर पुढच्या तासभरात तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. सो अशा ठिकाणी बसा की डिस्टर्बन्स जिथे कमी असेल. नंबर 3, मित्रांनो, आपण एका ऑपॉर्च्युनिटी विषयी बोलणार आहोत, ज्या ऑपॉर्च्युनिटीने माझ्या आणि माझ्यासारख्या हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला. मित्रांनो, कुठलीही ऑपॉर्च्युनिटी किंवा कुठलाही विषय समजून घेण्यासाठी जसं आपण म्हणतो की माइंड आणि पॅराशूट दोन्ही तेव्हाच काम करतात जेव्हा ते ओपन असतात, जेव्हा ते उघडे असतात. सो मला पहिलं तुम्हाला हे सांगायचंय की जो विषय मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे याच्यासाठी माइंड ओपन ठेवा, पूर्ण विषय समजून घ्या. मित्रांनो, या ऑपॉर्च्युनिटीने माझ्या आयुष्यात काय बदल घडवलं, म्हणजे पुढच्या 60 मिनिटात मी जे तुमच्याशी बोलणार आहे हे नक्की कशाबद्दल बोलणार आहे, तर या ऑपॉर्च्युनिटीमध्ये येण्या अगोदर मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होतो.
हा जॉब करत असताना रुटीन लाईफ चांगलं चालू होतं, पण आपण आयुष्यात अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून पुढे गेलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, घर घेतलं पाहिजे, गाडी घेतली पाहिजे, आपण जग बघितलं पाहिजे. अशा बऱ्याच अपेक्षा होत्या माझ्या. पण या सगळ्याच अपेक्षा माझ्या नोकरीत पूर्ण होत नव्हत्या किंवा कुठली झालेली नव्हती असं मी तुम्हाला म्हणेन. कारण जेव्हा मी नोकरी करत होतो किंवा जेव्हा मी इंडसमध्ये सहभागी झालो, माझं वय वर्ष 22 होतं. मित्रांनो, जेव्हा मी इंडसची ऑपॉर्च्युनिटी बघितली, मला नक्की तुम्हाला सांगायला आवडेल, या ऑपॉर्च्युनिटी बद्दल मी बिलकुल इंटरेस्टेड नव्हतो. माझा मित्र याच्याबद्दल माझ्या सारखा मागे लागला होता की एकदा तू भेट, तुझ्याशी बोलतो, पण मी त्याला बराच टाळण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी ही ऑपॉर्च्युनिटी ऐकली, माझं मत बदललं. आणि मित्रांनो, जवळजवळ गेली 19 वर्षापेक्षा जास्त मी ऑपॉर्च्युनिटी मध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि बिलीव्ह मी, या 19 वर्षाचा प्रवास मी शेवटी तुमच्याशी थोडासा नक्की शेअर करणार की या 19 वर्षात माझ्या बरोबर काय घडलं. जे मी काही हजारांमध्ये नोकरी करत होतो, तेच माझं इन्कम लाखो आणि करोडो मध्ये कसं पोहोचलं, हे पण मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. पण माझ्या बाबतीत काय घडलं याच्या अगोदर इंडस ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि ही ऑपॉर्च्युनिटी खरंच संधी आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकते, हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आय होप मी पुढचं 1 तासभर तुमच्याशी जे बोलणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही तयार आहात आणि तुमचं माइंड आणि ब्रेन तुम्ही ओपन ठेवलेलं आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. प्रगतीसाठी आपण स्वतःला ओपन माइंडेड ठेवणं खूप गरजेचं आहे. ऑपॉर्च्युनिटीज आणि संधी जेव्हा समोर येतात, त्यांना समजून घेऊन त्या ग्रॅब करता आल्या पाहिजे. चला तर मग मित्रांनो, आज इंडस्ट्री ऑपॉर्च्युनिटी काय हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, आजपर्यंत आज तुम्हाला कोणीतरी तुमच्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी सांगितलं असेल की आज एका बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बद्दल डिस्कस केलं जाणार आहे. बऱ्याच वेळा मला असं दिसतं की आपल्याकडे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हटलं की आपण सगळे कचरतो, आपण सगळे 4 पावलं मागे घेतो. आपल्याला बिझनेस म्हटलं की वेगवेगळे विचार मनामध्ये येतात. कुठले कुठले विचार मनामध्ये येतात? कोणाला बिझनेस म्हटलं की असं वाटतं, अरे बिझनेस आहे म्हणजे संधी आहे, बिझनेस आहे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे, आपण ती ऑपॉर्च्युनिटी घ्यायला पाहिजे. कोणाला वाटतं बिझनेस आहे म्हणजे रिस्क आहे, बाबा बिझनेस तर मी नाही करू शकत कारण रिस्क घेण्याची कॅपॅसिटी माझी नाहीये. कोणाला वाटतं बिझनेस तीच लोक करू शकतात ज्यांच्याकडे पैसे आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी, माझ्याकडे तर पैसे नाहीत. किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण रिस्क घ्यायची नाहीये. बऱ्याच लोकांची इच्छा असते, आय विश काश मैं अगर बिझनेस कर सकता, का असं झालं असतं तर मलाही बिझनेस करायला आवडला असता. बरीच लोक आपले ते असू असू शकतात की ज्यांना असं वाटतं की आय कॅन डू इट, मी हे नाही करू शकणार. किंवा त्यांचं म्हणणं असतं की आजपर्यंत माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच बिझनेस केलेला नाहीये, तर मला बिझनेस जमेल का? मित्रांनो, ह्या सगळ्या विचारांमध्ये आपलं आयुष्य पुढे जात राहतं, पण आपण एक ठाम निर्णय घेऊ शकत नाही किंवा आपण त्याच्यावर वाटचाल करू शकत नाही. या सगळ्या फिलिंग्स मध्ये, या सगळ्या विचारांमध्ये मी जी ऑपॉर्च्युनिटी आज तुम्हाला शेअर करणार आहे, या सगळ्या फिअर, रिस्क बाजूला काढून आपल्या सगळ्यांसाठी एक खूप चांगली आणि एक लॉंग टर्म आणि एक विदाउट रिस्क ऑपॉर्च्युनिटी आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. मित्रांनो, ह्या आत्ताच्या काळामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून किशोरने जसं सांगितलं, आपण सगळे घरी बसलोय आणि मला वाटतं आपण सगळे एका गोष्टीचा नक्की विचार करतोय, ते म्हणजे आपलं होणारं इन्कम. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक विचार नक्की मनामध्ये आला असेल की लॉकडाऊनच्या अगोदर मी जे करत होतो आणि आता लॉकडाऊनच्या नंतर मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये जो विषय ठामपणे मनामध्ये आला असेल तो हा नक्की असेल, मी अगोदर काय इन्कम स्टेजला होतो आणि मला इथून पुढे जर माझं इन्कम वाढवायचं असेल तर मला काय करावं लागेल. मे बी प्रत्येक माणूस वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी शोधतोय, पण आज जी मी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, मी नक्की तुम्हाला सांगेन कालपर्यंत किंवा 15 मिनिटापूर्वी आपण काय करायचं ह्या विचारत असणाऱ्या सगळ्या लोकांना पुढच्या 60 मिनिटात त्याचं उत्तर मिळेल की आता विचार करायची गरज नाहीये, ऑपॉर्च्युनिटी आपल्या दारात आलेली आहे, आपण तिला वेलकम करायची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, पहिला आपण समजून घेऊ की ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि ह्याच्या अगोदर आपल्या बरोबर आयुष्यात असं काय झालं की ज्याच्यामुळे आज आपण अशा वाटेवर आलो आहोत. आपण लहान असताना बऱ्याच वेळा तुम्ही हा प्रश्न आपल्या घरी ऐकला असेल, आपले नातेवाईक किंवा आपल्या घरची मोठी मंडळी आपल्या काय विचारायची की मोठं झाल्यावर तुला काय व्हायला आवडेल. आणि तेव्हाची आपली फॅन्टसी आणि तेव्हाचे आपले प्रश्न आणि त्या प्रश्न आपण दिलेली उत्तरं ही खूप वेगळीच असायची मित्रांनो. पण नंतर पुढे पुढे आयुष्यात आल्यावर आपल्याला कळलं की ते बालपणीचे जे आपली उत्तर होती ते सगळंच काही खरं होत नाही. पण सगळ्यांनी आपल्याला ह्याच्यावरती वेगवेगळे सजेशन्स दिले की बाबा तुम्ही काय करायला पाहिजे. तर हे एक सजेशन आपल्या पिढीला सगळ्यांनी बघितलं असेल की सगळ्यांनी शिक्षण चांगलं घ्यायला पाहिजे, शाळेत जा, चांगले मार्क मिळव, चांगले मार्क मिळाले तर तुला उद्या जाऊन चांगली नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळाली तर तुला उद्या चांगली छोकरी मिळेल. हे सगळं आपण आजपर्यंत
टिपिकली आपण सगळ्यांनी जे ऐकलं असेल ते हे होतं. याच्यानंतर आपल्यातल्या काही लोकांनी काय ऐकलं असेल, तर काही लोकांनी असं ऐकलं असेल की जर आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर नुसतं शिकून उपयोग नाही, तुम्हाला डॉक्टर व्हायला पाहिजे, तुम्हाला वकील व्हायला पाहिजे. मला चांगलं आठवतंय माझ्या पिढीला आय थिंक 10 पैकी 9 घरामध्ये प्रत्येक आई वडिलांची जर काही इच्छा असेल तर ती म्हणजे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे किंवा इंजिनियर झाला पाहिजे. म्हणजे काय, प्रोफेशनल झाले पाहिजेत. तुमच्याकडे जर प्रोफेशनल नॉलेज असेल तरच तुम्ही आयुष्यात पैसे कमवू शकता. तुम्ही माझ्याशी रिलेट करू शकत असाल की ही वाक्य आपल्या कानावर कधीतरी पडलेली आहेत. काहीच लोकांच्या घरामध्ये किंवा काही कम्युनिटी आहे बघा, त्या कम्युनिटीमध्ये जे सजेशन दिले जातात ते सजेशन हे दिले जायचे की तुला जर मोठं व्हायचं असेल, तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुला स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे. आता आठवून बघा मित्रांनो, आपल्याला काय सजेशन मिळाले जेव्हा आपण लहानापासून मोठे होत होतो? चांगलं शिक्षण घे म्हणजे चांगली नोकरी मिळेल. हे मिळालं का? विचार करा. चांगले पैसे कमवायचे असतील तर डॉक्टर, वकील किंवा इंजिनियर झालं पाहिजे. हे ऐकलंय का? ह्याचा विचार करा. आणि खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर व्यवसाय केला पाहिजे. हे मिळालं का? ह्याचा नक्की विचार करा. मला माझ्या आयुष्यामध्ये अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली मे बी माझ्या फॅमिलीमध्ये त्याची तशी सिच्युएशन नव्हती किंवा माझ्या फॅमिलीतलं कोणी बिझनेस केला नव्हता. त्यामुळे हे सजेशन्स मला कमी मिळाले, पण बाकी सजेशन्स नक्की मिळाले. मग मित्रांनो, ह्या सजेशन्समुळे आपल्या आयुष्यावर आणि आपल्या निर्णयांवर फरक पडतो का? तर नक्की फरक पडतो. आणि मग त्या निर्णयातनं आपलं आयुष्य कसं घडत जातं ह्याचं जे उदाहरण मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. किशोरचं जाऊया पुढे आपण. जे उदाहरण मी आपल्याशी शेअर करणार आहे, हे उदाहरण ऐकल्यानंतर इथे ऐकणारा किंवा आज तुम्ही जे प्रेझेंटेशन बघणार आहात, ह्या प्रत्येक माणसाला ह्याचं एक उत्तर नक्की मिळेल की आपल्या अपब्रिंगिंग मध्ये लहानाचे मोठे होत असताना आपल्याला काय विचार सांगितले गेले, त्या विचारांमधनं आपण आयुष्यात कसे निर्णय घेत आलो, त्या निर्णयातनं आपलं आयुष्य कसं घडत गेलं आणि आपल्याला नक्की पुढे जे करायचं याचं उत्तर कशामध्ये आहे किंवा त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय काय. मित्रांनो, कॅश फ्लो क्वाड्रंट, तुम्ही रॉबर्ट कियोसाकी यांचं जर नाव ऐकलं असेल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन त्यांचं रिच डॅड पुअर डॅड किंवा बिझनेस ऑफ 21st सेंचुरी अशी काही खूप छान पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा. त्याच पुस्तकामधला एक महत्वाचा टॉपिक मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे, दॅट इज कॅश फ्लो क्वाड्रंट. म्हणजे काय? कॅश फ्लो क्वाड्रंट म्हणजे काय? मित्रांनो, याच्यामध्ये आपण चार वेगवेगळ्या सिच्युएशन्स बद्दल किंवा 4 वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांबद्दल डिस्कस करणार आहोत. किशोर सर, काय आहेत हे 4 क्वाड्रंट? काय आहेत? ह्या 4 क्वाड्रंट मधला पहिला क्वाड्रंट आहे ई स्टँड फॉर एम्प्लॉई. एम्प्लॉई याचा अर्थ काय? तर जी लोक नोकरी करता आहेत ते आहेत एम्प्लॉई. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याकडे असं म्हटलं जातं की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय का नाही करत, पण मी तुम्हाला नक्की सांगेन की खूप लोक अशी आहेत की ज्यांच्या करिअरची सुरुवात नोकरीने होते. नोकरी करणं चुकीचं नाहीये मित्रांनो. आज आपल्यासाठी जे इन्कम तिथून येतोय ते इन्कम तेवढंच महत्वाचं आहे, पण नोकरी करत असताना आपल्यासोबत होतंय काय हे आपण जरूर समजून घ्यायला पाहिजे. सो पहिला क्वाड्रंट आहे ई क्वाड्रंट, एम्प्लॉई. दुसरा क्वाड्रंट आहे, किशोर जाऊ आपण पुढे, सेल्फ एम्प्लॉईड. मी याच्याबद्दल डिटेल तुमच्याशी नक्की बोलणार आहे. तिसरा क्वाड्रंट आहे बी स्टँड फॉर बिझनेस ओनर, जे स्वतःचा एक मोठा बिझनेस करतायत. आणि चौथा क्वाड्रंट आहे आय क्वाड्रंट, दॅट इज इन्व्हेस्टर क्वाड्रंट. ह्या 4 क्वाड्रंटचा अर्थ काय आहे पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि आपण ज्या क्वाड्रंट मध्ये आहोत त्या क्वाड्रंट मध्ये आपल्या सोबत काय होतंय. एम्प्लॉई म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की जी लोक आज नोकरी करतायत, मग ह्या लोकांना नोकरी करत असताना काय पाहिजे, म्हणजे तो आपण चॉईस का घेतला? मित्रांनो, मी पण नोकरी केली आयुष्यामध्ये. आपल्याला नोकरीचा चॉईस का पाहिजे असतो? कारण आपल्याला सिक्युरिटी पाहिजे असते. आपल्याला दर महिन्याला एक कन्सिस्टंट इन्कम पाहिजे असतं की एवढे पैसे तरी माझ्या घरात आले पाहिजे, आपल्याला त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे, स्टडी इन्कम झालं पाहिजे. पण ह्याच्या बदल्यात होतं काय? हे पैसे जर आपल्याला कमवायचे असतील तर याच्या बदल्यात आपल्याला आपल्या आयुष्यातला वेळ द्यावा लागतो. आपण जेवढा वेळ देतो त्याच्या बदल्यात आपल्याला हे पैसे मिळतात. आपण जर वेळ देणं बंद केलं तर इथे पैसे मिळणं बंद होतं. आणि मग इथे इन्कमला एक लिमिटेशन आहे. लिमिटेशन का आहे? कारण आपल्या वेळेला एक लिमिटेशन आहे. आपण एक ठराविक वेळ तिथे देतो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला एक ठराविक इन्कम मिळत आहे. इथे काम करत असताना मी जो स्वतः अनुभव घेतला, मला जी एक्सपेक्टेड इन्कम आहे त्या एक्सपेक्टेड इन्कम साठी इधर मला वाट बघावी लागते किंवा मला काही डिसिजन घ्यावे लागतात. पण बऱ्याच वेळा लोक इथे अनसॅटिस्फाईड असतात, कारण प्रत्येकालाच वाटत असतं की सॅलरी वाढली पाहिजे किंवा आता माझं याच्यात भागत नाहीये, मला अजून पैसे मिळाले पाहिजेत. बट मे बी तिथे हे चॅलेंजेस नक्की आहेत. पण काही लोक आपल्याला नक्की या क्वाड्रंट मध्ये असतील. दुसरा क्वाड्रंट ज्याला आपण सेल्फ एम्प्लॉईड म्हणतो. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय मित्रांनो? ज्यांच्याबद्दल आपण मगाशी बोललो की जे डॉक्टर, वकील, इंजिनियर्स, प्रोफेशनल, ही सगळी मंडळी याच्यामध्ये येतात. ह्या सगळ्यांना काय आवडतं? यांचं जर काम तुम्ही बघितलं तर हे बऱ्याच वेळा दुसऱ्यासाठी काम नाही करत, हे स्वतःसाठी काम करतात.
ह्यांना इंडिपेंडन्स आवडतो, ह्यांना फ्रीडम आवडतो, ह्यांना दुसऱ्यासाठी काम करायला आवडत नाही. पण या क्वाड्रंट मध्ये पण जी लोक काम करतात यांना पण पैसे कमवण्यासाठी त्यांच्या आयुष्यातला वेळ ट्रेड करायला लागतो. जेवढा वेळ ते देणार आहेत, मे बी एखादा डॉक्टर जेवढा वेळ त्याच्या क्लिनिक मध्ये बसणार आहे तेवढे जास्त पेशंटला तो बघू शकणार. तो जेवढ्या जास्त पेशंटला बघणार आहे तेवढे जास्त पैसे त्यांना त्या दिवशी मिळणार आहेत. पण अगेन इथली पण इन्कम कपॅसिटी किंवा ऑपॉर्च्युनिटी जी आहे ही लिमिटेड आहे, कारण ती तुमच्या वेळेशी मर्यादित आहे. आज कित्येक अनफॉर्च्युनेटली कित्येक इंजिनियर्स, लॉयर्स या अशा सिच्युएशन मध्ये आहेत की आता गेल्या 2-3 महिन्यामध्ये ते बाहेर पडू शकत नाहीये, ते ऑफिसला जाऊ शकत नाही, ते काम करू शकत नाहीत आणि डेफिनेटली याचा इम्पॅक्ट हा त्यांच्या इन्कम वरती आहे. बट येस, ई क्वाड्रंट पेक्षा नक्कीच या क्वाड्रंट मधली लोक, सेल्फ एम्प्लॉईड क्वाड्रंट मधली लोक जास्त पैसे कमवतात. पण इथे पण एक लिमिटेशन आहे जे वेळेशी मर्यादित आहे. मग ह्या लेफ्ट साइडला जर तुम्ही बघितलं मगाशी, ई आणि सेल्फ एम्प्लॉईड, ई आणि एस, डाव्या बाजूच्या क्वाड्रंट मध्ये जी लोक आहेत ह्या सगळ्या मंडळींची इच्छा असते की त्यांना उजव्या बाजूच्या क्वाड्रंट मध्ये असलेल्या लोकांमध्ये जायला आवडेल का, तिथले बेनिफिट घ्यायला आवडतील का. मित्रांनो, पुढचे दोन्ही क्वाड्रंट नीट समजून घ्या. हे जेव्हा मी तुमच्याशी बोलेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की येस, हे बेनिफिट मला आयुष्यामध्ये पाहिजेत, मला या पद्धतीच्या बेनिफिट्स घेण्यासाठी काय करावं लागेल. मित्रांनो, मगाशी जसं म्हटलं बिझनेस क्वाड्रंट म्हणजे काय, तर ही ती लोक आहेत ज्यांनी स्वतःचा एक बिझनेस डेव्हलप केलेला आहे. आता या अगोदरच्या 2 क्वाड्रंट मध्ये आणि या क्वाड्रंट मध्ये सगळ्यात मोठा फरक काय, तर इथलं इन्कम पोटेन्शियल जे आहे हे खरोखर अनलिमिटेड आहे. इथे इन्कम करण्यासाठी त्या बिझनेस ओनरला फक्त त्याचा वेळ द्यावा लागत नाही, तर उलट तो त्याचा वेळ आणि त्याचं काम हे लेव्हरेज करतो. या सिस्टम मध्ये ते बऱ्याच लोकांना हायर करतात आणि ती लोक त्यांच्यासाठी काम करतात आणि त्यांनी एक सिस्टम डेव्हलप केलेली असते, ज्या सिस्टममुळे त्यांना होणारा बेनिफिट हा कितीतरी जास्त असतो. मित्रांनो, आपल्यातल्या बऱ्याच लोकांना हा कॉमन सेन्स, तुम्ही म्हणाल हे तर मलाही माहितीये, जर खूप पैसे माझ्याकडे असतील, मी जर ते इन्व्हेस्ट केले तर मी एक सिस्टम डेव्हलप करू शकतो, मी लोकांना कामाला ठेवू शकतो आणि मी पण पैसे कमवू शकतो. पण आपण म्हणू की इधर माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत किंवा माझ्याकडे पैसे आहेत पण मला ती रिस्क घ्यायची नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा जो राईट साईडचा क्वाड्रंट आहे बिझनेस ओनर, बिलीव्ह मी, याच्यामध्ये ती सगळी याची सक्सेसफुल लोक आहेत ज्यांना आपण आज सक्सेसफुल पर्सनॅलिटीज म्हणतो किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन म्हणून इंडियामधले बघतो. चौथा क्वाड्रंट, आय क्वाड्रंट. मित्रांनो, या क्वाड्रंट बद्दल अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एज्युकेशन फार कमी आहे, पण या क्वाड्रंट मधली लोक, वॉरन बफेट हे जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर जगातले काही वर्षापूर्वी जगातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती हे इन्व्हेस्टर होते. त्यांचा कुठलाच बिझनेस नव्हता. हे करत काय होते तर हे वेगवेगळ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करत होते आणि ज्याच्यातनं त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करत होता. मित्रांनो, आपण पैशासाठी काम करतोय मला माहित होतं, पण पैसा आपल्यासाठी कसं काम करतो हे मला माहित नव्हतं. पण जेव्हा मी वाचायला लागलो, वेगवेगळ्या लोकांना भेटायला लागलो, तेव्हा मला कळलं की फक्त आपण काम करून आपण मोठे नाही होऊ शकणार. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्या पैशाला पण आपल्याला कामाला लावावं लागेल, पण त्याच्यासाठी आपल्याला पैसा उभा पण करावा लागेल. मित्रांनो, इन्व्हेस्टर लोक काय करतात तर वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करतात. इथलं इन्कम पोटेन्शियल पण अनलिमिटेड आहे, हेही कुठल्याही लिमिटेशन्स मध्ये नाहीयेत आणि यांच्याकडे यांच्या आयुष्यातला भरपूर वेळ आणि भरपूर पैसा यांच्याकडे, म्हणजे तुमच्या आणि माझ्या आयुष्यातली जी स्वप्न आहेत ही सगळी स्वप्न या क्वाड्रंट मध्ये आहेत. सो हे जे आता तुम्हाला समोर दिसतंय हे नीट लक्षात ठेवा. डाव्या बाजूच्या क्वाड्रंट मध्ये असलेल्या लोकांना स्वतः काम करतात तेव्हा त्यांचं 100% इन्कम मिळतं, पण उजव्या बाजूला बिझनेस ओनरला 100 लोकांनी 1% जरी त्याच्यासाठी काम केलं तरी त्याला 100% बेनिफिट मिळतो. मित्रांनो, हा कॉन्सेप्ट, ही संकल्पना जर तुमच्या लक्षात आली असेल तर आता तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की मी ई किंवा एस क्वाड्रंट मध्ये जर असेल तर मला बी किंवा आय क्वाड्रंट मध्ये जायचंय का, मला डाव्या बाजूने उजव्या बाजूला जायचं आहे का आणि या उजव्या बाजूचा बेनिफिट मला कसा घेता येऊ शकेल. आता हा क्वाड्रंट कसा बदलू शकतो, तुम्ही म्हणाल हे तर मला पाहिजे, हे मी किती वर्ष विचार करतोय पण मी अजून करू शकलो नाही. मित्रांनो, आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की हे किती सोपं आहे. मित्रांनो, क्वाड्रंट बदलण्यासाठी लागतं काय, हा क्वाड्रंट बदलण्यासाठी 3 पर्याय आहेत आपल्या समोर, ज्या 3 पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय आपण चूज केला तर आपला क्वाड्रंट बदलू शकतो. मी ऑलरेडी तुम्हाला याची बॅकग्राऊंड दिलेली आहे. हा क्वाड्रंट बदलण्यासाठीचा पहिला पर्याय, तुम्ही कुठल्याही मोठमोठ्या कंपन्या जर आज बघितल्या, मायक्रोसॉफ्ट घ्या, डेल घ्या, रिलायन्स घ्या, टाटा घ्या, कुठलीही मोठी कंपनी बघितली तर ह्या ऑलरेडी बिझनेस ओनर मध्ये येतात, त्यांचे स्वतःचे बिझनेसेस आहेत. पण तुम्ही म्हणाल की हे सगळं उभं करण्यासाठी एवढा पैसा, एवढा एक्सपिरियन्स किंवा ती रिस्क मी घेऊ शकत नाही. मे बी हा पर्याय काही लोकांनी आयुष्यामध्ये घेतला आणि ते मोठे झालेत. पर्याय नंबर 2,
पर्याय नंबर 2, काही वर्षापूर्वी फ्रँचायझी हा कॉन्सेप्ट आला होता. म्हणजे काय, एखाद्याची आयडिया आणि सिस्टम तुम्ही विकत घेऊ शकता आणि ती तुम्ही चालवू शकता, ज्यातून तुम्ही मोठे होऊ शकता. बिलीव्ह मी, याच्यामध्ये पण कित्येक लोकांनी त्यांची सक्सेस स्टोरी क्रिएट करू शकली. बट अगेन, हे करू शकतो का? हो, करू शकतो. पण याच्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट, याच्यामध्ये रिस्क आहे का? हो, थोडीफार रिस्क पण ह्याच्यामध्ये आहे. पण अगेन, हा ऑप्शन आपण का नाही घेतला? मे बी आपल्याला लागणारी इन्व्हेस्टमेंट किंवा ती रिस्क घेण्याची आपली तयारी नाहीये किंवा आपली कपॅसिटी नाहीये. मग हे दोन्ही पर्याय आपल्यासाठी नाहीयेत. मग आपल्यासाठी कुठला पर्याय आहे? मित्रांनो, आपल्यासाठी जो पर्याय आहे तोच आम्ही आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत, की जे असलेले पर्याय आजपर्यंत वेगवेगळ्या कारणामुळे आपण घेऊ शकलो नव्हतो, आज तो पर्याय आम्ही तुमच्या समोर आणलेला आहे आणि तो पर्याय आहे इंडस हेल्थ प्लस प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असाल तर तुम्हाला बी क्वाड्रंट आणि आय क्वाड्रंटचे भविष्यामध्ये बेनिफिट द्यायला नक्की मदत करू शकते. जर तुम्हाला पहिला कॉन्सेप्ट समजला असेल तर आय थिंक मी पुढे जे तुमच्याशी बोलणार आहे ह्याचे कनेक्शन तुम्ही नक्की लावू शकाल. सो आपण समजून घेऊ की इंडस ऑपॉर्च्युनिटी काय आहे, इंडस ऑर्गनायझेशन काय आहे आणि खरंच ही ऑपॉर्च्युनिटी आपलं आयुष्य कसं बदलू शकते. मित्रांनो, इंडस ऑपॉर्च्युनिटी ही बेस्ड आहे 2 इंडस्ट्रीवरती. एक आहे हेल्थ केअर इंडस्ट्री आणि दुसरी आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आय थिंक आत्ताच्या सिनारिओ मध्ये तुम्ही हे खूप जवळून बघू शकता की कित्येक बिझनेसेसला आणि कित्येक इंडस्ट्रीला जे चॅलेंज आलेलं आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त बेनिफिट, सर्वात जास्त ग्रोथ आज आणि भविष्यात होणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, याच्यामधल्या या सगळ्यात महत्वाच्या 2 इंडस्ट्री, दॅट इज हेल्थ केअर आणि डायरेक्ट सेलिंग. इंडस या दोन्ही इंडस्ट्रीचा भाग आहे. मित्रांनो, ह्या दोन्ही इंडस्ट्री कशा आपल्यासाठी वर्क होतात पहिला आपण समजून घेऊ. येस किशोर सर, आय होप मी जे बोलतोय तुम्हाला समजतंय. मित्रांनो, इंडस ऑर्गनायझेशन सुरुवात जवळजवळ 2 नोव्हेंबर 2000 ला झाली. म्हणजे आता इंडसचं 20वं वर्ष चालू आहे. या नोव्हेंबरला इंडस 20 वर्ष पूर्ण करेल. आजपर्यंत 6 लाखापेक्षा जास्त लोकांनी ऑलरेडी या ऑर्गनायझेशनचा, इथल्या सर्व्हिसेसचा, इथल्या ऑपॉर्च्युनिटीचा बेनिफिट घेतलेला आहे. इथं ISO सर्टिफाईड ऑर्गनायझेशन, 16 राज्यांमध्ये, 78 शहरांमध्ये आणि 125 सर्व्हिस सेंटर्स आहेत इंडसचे, जिथे आपण इंडसच्या सर्व्हिसेस घेऊ शकतो. 7 रिजनल ऑफिसेस आहेत, एक इंटरनॅशनल ऑफिस आहे, 800 पेक्षा जास्त, 400 पेक्षा जास्त आपली एम्प्लॉई स्ट्रेंथ आहे. आजपर्यंत मित्रांनो इंडसला 30 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. फिकी, एसोचॅम, नॅस्कॉम, नॅट हेल्थ, MCCI, तुम्ही ही नावं जर ऐकली असतील तर इंडस या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्येही मेंबर आहे. मग मित्रांनो, इंडसचं हे जे बॅकग्राऊंड जर तुम्ही बघाल, 20 वर्ष ही ऑर्गनायझेशन हेल्थ केअर अँड डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करते. म्हणजे आपण ज्या ऑर्गनायझेशन सोबत असोसिएट होणार आहोत त्या ऑर्गनायझेशनकडे एक स्ट्रॉंग बॅकअप आहे, एक स्ट्रॉंग हिस्ट्री आहे, एक सक्सेसफुल सेटअप आहे, रेडी आहे, ज्याला घेऊन आपल्याला पुढे जायचंय. काय आहे इंडस ऑपॉर्च्युनिटी आणि इंडस ऑर्गनायझेशन? लेट्स मूव्ह अहेड. मित्रांनो, इंडस ऑपॉर्च्युनिटी ह्या 3 गोष्टींवरती आहे. नंबर 1 प्रिव्हेन्शन, नंबर 2 हेल्थ फ्रेंड आणि नंबर 3 डिस्ट्रीब्युटरशिप. आपण एक एक करून या 3 गोष्टी समजून घेऊ. किशोर सर, मूव्ह अहेड. प्रिव्हेन्शन, आय थिंक आत्ताच्या सिच्युएशन मध्ये प्रिव्हेन्शन म्हणजे काय याचं महत्व आज मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आजार होण्याऐवजी त्याला जर आपण टाळू शकलो, आपण जर अगोदरच काळजी घेऊ शकलो तर किती चांगलं आहे. ह्याचं उदाहरण जगभरात कोविडने जे लर्निंग सर्व लोकांना दिलं असेल, ह्याच्यापेक्षा मोठं लर्निंग नसू शकतं. मित्रांनो, प्रिव्हेन्शन हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात पण करत असतो. तुम्ही जर बघाल तर रोज आपण प्रिव्हेन्शनसाठी डिसिजन घेतो. म्हणजे काय, आपण 2 व्हीलरवर जात असलो तर आपण हेल्मेट घालतो. कशासाठी घालतो? प्रिव्हेन्शन. आपल्या घरी आलेलं दूध आपण सकाळी गरम करतो. का करतो? खराब होऊ नये, प्रिव्हेन्शन. एक नवीन मोबाईल घेतला तर त्याची स्क्रीन खराब होऊ नये याच्यासाठी लगेच आपण स्क्रॅच गार्ड लावतो. का? तर स्क्रीन खराब होऊ नये. 4 व्हीलर चालवताना आपण सीट बेल्ट लावतो. किंवा आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर दर 6 महिन्यानंतर किंवा दर 5000 किलोमीटर नंतर आपण त्याची सर्व्हिसिंग करतो. आणि या सर्व्हिसिंग करण्याचा उद्देश हा असतो मित्रांनो की आपली गाडी खराब होऊ नये किंवा तिचं लाईफ चांगलं चालावं किंवा तिच्या इंजिनला कुठलाही मोठा खर्च किंवा त्रास येऊ नये. सो आपण आजपर्यंत प्रिव्हेन्शन करतोय का आपल्या आयुष्यामध्ये? नक्की करतोय. आणि करायला पाहिजे का? हो, करायला पाहिजे. मग इंडस कुठल्या प्रिव्हेन्शन विषयी बोलतंय? इंडसचं प्रिव्हेन्शनचं महत्व काय किंवा इंडसचं प्रिव्हेन्शन मधलं म्हणणं काय? येस किशोर सर, इंडसचं प्रिव्हेन्शनचं म्हणणं काय मित्रांनो? इंडसचं प्रिव्हेन्शनचं म्हणणं हे आहे की आपण आजारांबद्दल जर विचार केला तर आपण 2 पद्धतीच्या आजारांबद्दल समजून घेऊ. एक आहेत कम्युनिकेबल, दुसरे आहेत नॉन कम्युनिकेबल. म्हणजे थोडक्यात काय, काही लक्षणं दाखवणारे आहेत, काही लक्षणं न दाखवणारे आहेत. लक्षणं दाखवणारे म्हणजे काय, सर्दी, ताप, जुलाब, पडसं झाल्यावर आपल्याला कळतं की आपल्याला काहीतरी त्रास होतो. आपण काय करतो?
तुम्ही म्हणाल डॉक्टरकडे जातो, मला वाटतं की डॉक्टरकडे जाण्या अगोदर आपण घरी 2 गोळ्या खाऊन बघतो, बरं वाटलं तर हरकत नाही, नाही बरं वाटलं तर नक्की आपण डॉक्टरकडे जातो. इथपर्यंत आपल्या घरातली सिच्युएशन नॉर्मल असते. पण काही असे आजार, जे आजार लक्षणं दाखवत नाहीत आणि बऱ्याच वेळा त्याचे मोठे परिणाम आपल्या समोर येतात. म्हणजे कोणते आजार? हार्ट अटॅक, पॅरालिसिस, ब्रेन हॅमरेज, डायबिटीज, ब्लड प्रेशर, किडनी फेल्युअर, हे सगळे आजार असे आहेत मित्रांनो की जे बऱ्याच वेळा आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर कळतात. मी जर तुम्हाला विचारलं की हा आजार कोणाला होऊ शकतो, तर काही लोक मला म्हणतात कोणालाही होऊ शकतो. हे अर्धवट उत्तर आहे. बऱ्याच लोकांना वाटतं कोणालाही होऊ शकतो मला सोडून. आपल्याला कधीच वाटत नाही की यातला एखादा आजार मला होऊ शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण हॉस्पिटलमध्ये जर बघायला गेलो तर तोही म्हणतो मला कधी वाटलंच नव्हतं की मला आजार होऊ शकतो. मित्रांनो, हेच सगळे आजार आहेत जे आपल्याला झाल्यानंतर कळतात. सो इंडस म्हणते की या सगळ्या आजारांना जर आपण लवकर पकडू शकलो तर ऍटलिस्ट आपण तिथे आहे त्याला थांबवू शकतो किंवा पूर्णपणे बरं करू शकतो. तुम्ही विचार करा, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आल्यानंतर लाखो रुपये खर्च करून त्याला ट्रीटमेंट देऊन त्याच्यानंतरचं आयुष्य त्याने एक लिमिटेशन्स मध्ये जगणं हे चांगलं, तर मला भविष्यात असा जर आजार होणार असेल, मला जर अगोदरच कळालं तर मी माझ्या लाईफस्टाईल मध्ये काही बदल करू शकेन, मी काही औषध पाणी घेऊ शकेन, मी काहीतरी असं करू शकेन ज्याच्यामुळे मी त्या आजाराला बळी पडणार नाही. मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला हे सांगतो, आपल्या आजूबाजूला अशा कित्येक केसेस घडलेल्या आठवून बघा. ज्याच्या घरी असा इन्सिडेंट घडतो, ज्याच्या घरी एखादी घटना घडते, त्या फॅमिलीची सिच्युएशन काय होते. आणि अशा किती फॅमिलीज आहेत की कोणीतरी आजारी पडलं आणि त्याच्यानंतर त्याच्या आजारपणावरती जो खर्च करायला त्याच्यामध्ये कंबर मोडली. आई वडिलांच्या ऑपरेशनचा खर्च मुलं फेडतात, लोन काढायला लागलं, घर विकायला लागलं, सोनं गहाण ठेवायला लागलं, कर्ज काढायला लागलं. हे सी नंतर ट्रीटमेंट करावी लागते का? हो, करायला लागते. पण एकदा विचार करा, जर आपल्याकडे सोपा मार्ग असेल, हॉस्पिटलची, आपण म्हणतो ना हॉस्पिटलची, पोलीस स्टेशनची किंवा कोर्टाची पायरी चढू नये, तसं कमीत कमी हॉस्पिटलची टाळता येणं आज आपल्या हातामध्ये. आपण काही प्रिव्हेन्शन करू शकतो. मित्रांनो, हे सगळे आजार आज आपण सगळे गेले 3-4 महिने कोविड सारखं एक आपल्याला आजार होऊ नये किंवा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण घरी बसलेलो आहोत. पण अहो, असे कित्येक आजार आज आपल्यासोबत आपल्या घरात बसलेले आहेत. व जगभरामध्ये दर वर्षात या सगळ्या आजारांनी लाखो लोकांचा मृत्यू होतोय मित्रांनो. एक व्हायरस होऊ नये म्हणून आपण घरी बसलोय. बट मेक शुअर आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की यातलाही कुठला आजार आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना व्हायला नाही पाहिजे. सो मित्रांनो, प्रिव्हेन्शन म्हणजे खूप साधी गोष्ट आहे. जर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर इंडस काय सांगण्याचा प्रयत्न करते हे तुम्हाला समजू शकतं. हे सगळे आजार, यस किशोर, हे सगळे आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर इंडसचा मंत्र आहे, our genetic into our lifestyle is equal to our health. म्हणजे आपलं आरोग्य कशावर आहे? आपलं आरोग्य 2 गोष्टींवर आहे. नंबर 1, आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्या आई वडिलांकडून आपल्याला जी गुणसूत्र मिळाली, ज्याच्यातनं आपला जन्म झाला, ज्याला आपण डीएनए म्हणतो किंवा आपले जीन्स म्हणतो, ती, आणि आपण जे आज आयुष्य जगतोय म्हणजे आपली जी आज लाईफस्टाईल आहे, ज्या पद्धतीची जीवनशैली, आपण कसं खातोय, आपण कसं राहतोय, आपण किती स्ट्रेस मध्ये आहोत, किंवा लाईफस्टाईल मधल्या बऱ्याच गोष्टी येतील, आपण व्यायाम करतोय का नाही करत आहे वगैरे वगैरे, या 2 गोष्टींवरती आपलं आरोग्य निर्भर आहे. मित्रांनो, आणखी एक पॉइंट समजून घ्या, हे सगळे आजार आपल्यापर्यंत पोहोचण्याचे हे 2च मार्ग आहेत. एक, जेनेटिकली हे आजार आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. नंबर 2, लाईफस्टाईलमुळे हे आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि इंडसचं जे सजेशन आहे, आपण या दोन्ही मार्गांवर लक्ष ठेवायला पाहिजे ज्याच्यामुळे हे आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. सो हे दोन्ही मार्गांवर लक्ष ठेवायचं म्हणजे काय आणि नक्की आपल्याला काय करायचं आणि इंडसचं म्हणणं काय? किशोर सर, मूव्ह अहेड. मित्रांनो, इंडसने असे काही प्रॉडक्ट डिझाईन केले. आता तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल तर वयवर्ष 13 पासून वयवर्ष 35 पर्यंत आपल्याकडे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. म्हणजे काय, प्रत्येक वयाला मला जे आजार होण्याची शक्यता आहे आणि त्या आजारांना ओळखण्यासाठी, त्या आजारांना टाळण्यासाठी आणि थांबवण्यासाठी ज्या तपासण्या आपण केल्या आहेत, ह्या प्रत्येक वयाला वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आपलं जे पॅकेज बनवलेलं आहे, प्रत्येक वयासाठी ज्या योग्य टेस्ट आहेत, या टेस्ट आपण त्या पॅकेजमध्ये दिलेल्या आहेत. सो मित्रांनो, म्हणजे काय, तर याचा अर्थ माझ्या घरामध्ये असलेल्या सगळ्या लोकांचा जो वयोगट आहे, सो माझं वय जर वयवर्ष 40 पेक्षा जास्त असेल तर माझ्यासाठी कुठलं प्रॉडक्ट, माझ्या आईचं वय किंवा वडिलांचं वय जर 60 पेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासाठी कोणता चेकअप, माझ्या वाईफचं वय जर 35 पेक्षा जास्त असेल तर तिच्यासाठी कोणता चेकअप. सो आपल्या घरातल्या सगळ्यांचा चेकअप होणं गरजेचं आहे आणि तो वयानुसार होणं गरजेचं आहे. सो तुम्ही डिसाईड करू शकता की तुमच्या फॅमिलीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या लोकांसाठी कुठलं प्रॉडक्ट तुम्हाला घेणं गरजेचं आहे. असे 5 इंडसचे पॉवरफुल प्रॉडक्ट आहेत जे चेकअप्स आपण आपल्या फॅमिलीसाठी करून घेऊ शकतो, ज्याची किंमत जर तुम्ही बघाल मित्रांनो 4,000 पासून 21,500 पर्यंत आहे. आणि इथेच मला
तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या घरातली एक व्यक्ती भविष्यात असं कोणाच्याही घरी होऊ नये, पण कोणाच्याही घरातली एक व्यक्ती जरी ऍडमिट झाली आणि हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागली, तर आपल्या सगळ्यांच्या चेकअपसाठी जेवढा खर्च येईल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च त्या एका व्यक्तीच्या ट्रीटमेंटसाठी येईल. सो उद्या अशी वेळ येण्याऐवजी आपण जर अगोदरच आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नथिंग लाईक इट. आय होप तुम्हाला माझा विषय कळला असेल. हे सगळे चेकअप इंडस मधून करून घेण्याचे मित्रांनो फायदे काय आहेत? नंबर 1, सेम प्राइस ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे काय, आज आपण मुंबईमध्ये आहोत, सो मी मुंबईमध्ये पैसे भरले आणि मला चेकअप दिल्लीमध्ये करायचं, बेंगलोरमध्ये करायचं, जिथे जिथे इंडस हे चेकअप अवेलेबल आहेत, तुम्ही कुठल्याही सेंटरला हा चेकअप करू शकता. अवेलेबल ऍट मोर प्लेसेस. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 100 पेक्षा जास्त लोकेशन्सला आपल्याला चेकअप करता येतो. सध्याच्या सिच्युएशनला तुमच्यातली बरीच लोक म्हणतील कोण जाईल हॉस्पिटलला आजच्या सिच्युएशनला चेकअप करून घ्यायला. इथे मला एक पॉईंट सांगायचा आहे मित्रांनो, आपण लॉकडाऊन मध्ये होतो पण आता आपण अनलॉकच्या दिशेने चाललेलो आहोत. बऱ्याच गोष्टी ओपन झालेल्या आहेत आणि इंडसने पण सर्व काळजी घेऊन सगळ्या सर्व्हिसेसची सुरुवात केलेली आहे. सगळे आपले जे हॉस्पिटल्स आहेत, या हॉस्पिटलला होणाऱ्या चेकअपला आपण सगळी काळजी घेतो आहोत, ज्याच्यामुळे येणाऱ्या माणसाचा चेकअप व्यवस्थित होऊ शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे डायग्नोस्टिक सेंटर्स पण आहेत जिथे आपण पूर्ण काळजी घेऊन हा चेकअप करतो. सो बऱ्याच वेळा लोक असा विचार करू शकतात की आता कशाला जाऊ, मी जेव्हा सगळं संपेल तेव्हा जाईन. काहीच हरकत नाही, हा आपण कम्फर्ट बद्दल विचार करतोय, पण एका गोष्टीचा नक्की विचार करा. एका व्हायरसला टाळण्यासाठी आपण घरी बसलोय, पण एवढ्या सगळ्या आजारांची रिस्क घेऊन बसणं हे शक्य आहे का? बिलीव्ह मी, तुम्ही चेकअपचा निर्णय घेऊन चेकअप करायला या. तुमचा चेकअप व्यवस्थित होण्यासाठी इंडसने पूर्ण काळजी घेतलेली आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल चिंता करण्याची गरज नाहीये. आय थिंक पुढच्या माझ्या एका पॉइंट मध्ये तुम्हाला याचं उत्तर पण मिळेल. सिस्टमॅटिक कोऑर्डिनेटेड चेकअप. तुम्ही जेव्हा चेकअपला याल, आमचा इंडसचा एक कस्टमर केअर व्यक्ती तुमच्या सोबत तिथे असणार आहे त्या सेंटरला, जो तुमचं चेकअप होण्यासाठी तुम्हाला गाईड करणार आहे. आणि बिलीव्ह मी, आज आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या माणसाला कमीत कमी वेळेमध्ये व्यवस्थित त्याचे चेकअप करून आपल्याला त्याला घरी कसं पाठवता येऊ शकेल. हे सगळे चेकअप एकाच ठिकाणी होतात. रिपोर्ट्स हे काही ठिकाणी त्याच दिवशी मिळतात, सध्याच्या सिच्युएशनमुळे काही ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मिळतात. तुमचे सगळे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर तुमचे रिपोर्ट वाचून तुम्हाला सांगतात तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला भविष्यात काय करणं गरजेचं आहे. हे सगळे रिपोर्ट घेऊन तुम्ही परत तुमच्या फॅमिली डॉक्टरला पण काउन्सिलिंग करून घेऊ शकता. ह्या सगळ्या रिपोर्टची ह्या सगळ्या रिपोर्टचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड इंडसच्या वेबसाईट वरती तुमच्या आयडीच्या अंडर सेव्ह असतात, जे तुम्ही सेकंड ओपिनियन साठी एका क्लिक वरती जगात कुठेही पाठवू शकता. सो मी परत इथे पॉइंट आउट करेन मित्रांनो, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हे उद्या करण्याचा विषय नाही, हा आज करण्याचा विषय आहे. येस, लेट्स मूव्ह अहेड. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे बेनिफिट मिळतात जे लाईफस्टाईल डिझीजला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण करतो. याच पद्धतीने जेनेटिक टेस्टिंग जे आपल्याकडे केले जातात, याच्याविषयी मी थोडंसं तुमच्याशी बोलेन की जेनेटिक टेस्टिंग म्हणजे काय. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी जेनेटिक टेस्टिंग बद्दल याच्या अगोदर मे बी ऐकलं पण असेल. मूव्ह अहेड किशोर सर. मित्रांनो, आपल्या घरी असलेले वेगवेगळे प्रॉडक्ट, ह्याचा जर आपण विचार केला, म्हणजे आपण फ्रीज घेतला असेल, आपण गाडी घेतली असेल, 2 व्हीलर, म्युझिक सिस्टम, टीव्ही, याच्या सोबत आपल्याला एक मॅन्युअल मिळतं. आणि मॅन्युअल काय सांगतं, तर हे घेतलेलं प्रॉडक्ट तुम्ही कसं वापरलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा ते वाचत नाही, वेगळी गोष्ट आहे. पण विचार करा, देवाने आपल्याला जन्माला घातलं, हे पण एक मशीन आहे. मे बी असं मशीन आजपर्यंत बनलेलं नाहीये, बट अनफॉर्च्युनेटली या मशीनला कसं वापरलं पाहिजे याचं कुठलंही मॅन्युअल आपल्या हातात दिलेलं नाहीये. पण आज इंडस आपल्याला एक मॅन्युअल नक्की देणार आहे आपल्या जीन्स बद्दलचं. मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं, आपल्या आई वडिलांकडनं किंवा आपल्या आपल्या वेगवेगळ्या लोकांना आपल्या पिढीतनं आपल्याला जे जीन्स मिळाले, याच्यातनं आपण आपली उत्पत्ती झाली किंवा याच्यातनं आपलं निर्माण झालं. मित्रांनो, याच्या बरोबर आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. काही चांगल्या पण आहेत, काही आपल्यासाठी चॅलेंजिंग पण आहेत, पण या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला मिळणार आहेत. विचार करा, आपण नक्की काय आहोत, आपले जीन्स काय सांगतात. असं म्हणतात की जीन्स खोटं बोलत नाही, तुमचा डीएनए खोटं बोलत नाही. मित्रांनो, हा विषय तुम्ही तुमच्या ज्या इंट्रोड्युसर सोबत आलात ना, त्याच्यातून थोडं डिटेल नक्की समजून घ्या. पण खूप सुंदर विषय, आणि येत्या काळामध्ये म्हणजे हेल्थ केअर मध्ये ज्या काही डेव्हलपमेंट होत आहेत, याच्यातला सर्वात महत्वाचा विषय येणाऱ्या काळामध्ये डीएनए किंवा जेनेटिक टेस्टिंग करून हेल्थ केअर मध्ये बरीच डेव्हलपमेंट होणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नक्की मदत होईल. सो जेनेटिक टेस्टिंग मध्ये आपण इंडस मध्ये नक्की करतो काय, तर मित्रांनो, आजपर्यंत एका ह्युमन बॉडीच्या डीएनए टेस्टिंग किंवा जेनेटिक टेस्टिंग वरती 7 लाख पॅरामीटरचा स्टडी झाले.
आपण त्याच्यापैकी 80 महत्वाचे पॅरामीटर्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण रिपोर्टिंग करतो, ज्याच्यामध्ये तुमच्या हेल्थ विषयी 33 पॅरामीटर असणार आहे. म्हणजे काय, तुमचं जे आरोग्य आहे हे जेनेटिकली कसं आहे, तुम्हाला कुठल्या आजारांची रिस्क जास्त आहे, तुम्हाला कुठल्या आजारांची रिस्क कमी आहे, तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा तुमचे जीन्स याच्याबद्दल काय म्हणतात, अशा 33 पॅरामीटर बद्दल तुमच्या आरोग्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. न्यूट्रिशन आणि फिटनेस, मित्रांनो, आज न्यूट्रिशन आणि फिटनेस ह्या इंडस्ट्रीज एवढ्या डेव्हलप झालेल्या आहेत की तुम्हाला आणि मला पण डाएट विचारला तर सहज आपण सांगतो की कोणी म्हणेल भात खाऊ नका, कोणी म्हणेल दिवसातनं 2दाच का, कोण म्हणेल दर 2 तासांनी का. बरोबर आहे का चुकीचा आहे वेगळा विषय मित्रांनो, पण हे सगळं जरी बरोबर असेल तरी प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहेत. तुमच्या बॉडीला सुटेबल काय आहे, कोणता आहार तुमच्यासाठी सुटेबल आहे, कोणता फिटनेस प्रोग्राम तुमच्यासाठी सुटेबल आहे, हे जर तुम्हाला आणि मला कळलं तर आपण आपल्या आरोग्याची जास्त चांगली काळजी घेऊ शकतो. येस, आणि इंडसच्या या जेनेटिक टेस्टिंग मधल्या 31 न्यूट्रिशनच्या पॅरामीटर आणि 13 फिटनेसच्या पॅरामीटर मधनं हे आपल्याला समजून घ्यायला मदत होईल. मित्रांनो, याच्या सोबत हॅबिटचे 3 महत्वाचे पॅरामीटर आपण ऍड केलेले आहेत, कॅफिन, अल्कोहोल आणि सिगरेट स्मोकिंग जे आपण करतो. याच्यातल्या या हॅबिट्सचा आपल्या शरीरावरती काय परिणाम आहे किंवा या हॅबिट्स बद्दल आपले जीन्स काय बोलतात, याही आपल्याला समजून घ्यायला मदत होईल. बिलीव्ह मी, याचे जेव्हा रिपोर्ट येतात ना, आपल्याला खूप गोष्टी आपल्यासाठी आय ओपनर असतात. सो हे सगळे 80 पॅरामीटर्स वरती आपल्याला रिपोर्टिंग केलं जाईल. हे जेनेटिक टेस्टिंग इंडस मधून करून घेण्याचे बेनिफिट काय ते आपण समजून घेऊया मित्रांनो. खूपच नवीन कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, 17,700 याची कॉस्ट आहे. पण याच्या अगोदर मी तुम्हाला बेनिफिट सांगेन. बिलीव्ह मी, हे सगळे पॅरामीटर्स आपण समजून घ्यायला गेलो तर याच्या अगोदर लागणारी कॉस्ट खूप जास्त होती मित्रांनो. म्हणूनच आजपर्यंत आपण ऐकत होतो की जेनेटिक टेस्टिंग कोण करतं, क्रिकेटर करतात किंवा स्टार्स करतात. पण आय थिंक ही आज प्रत्येकाच्या गरजेची गोष्ट आहे आणि इंडसने कायमच ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आणल्या तेव्हा ह्याचा विचार केला की आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट कशी घेऊन जाऊ शकतो, त्याची कॉस्ट अशी कमी करता येईल का की ज्याच्यामुळे प्रत्येक माणसाला ते अफोर्डेबल असेल. सो मित्रांनो, हेच टेस्ट इंडस मधून करून घेण्याचे बेनिफिट. नंबर 1, सलायवा बेस्ड. म्हणजे काय, ही टेस्ट कशातनं केली जाते, आपल्या लाळेतनं केली जाते. म्हणजे आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे. वय वर्ष 10 पेक्षा जास्त आपल्या घरातल्या सगळ्यांची आपण जेनेटिक टेस्टिंग करून घेऊ शकतो. इंडसचं किट, जेनेटिक टेस्टिंगचं किट तुमच्या घरी कुरिअर मार्फत पोहोचतं. तुम्हाला तुमची लाळ त्या किट मध्ये द्यायची आहे, सांगितलं जाईल तुम्हाला कशी द्यायची आहे. ते किट तुमच्या घरून पिकअप केलं जाईल, तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. तुमचे सगळे रिपोर्ट्स ईमेलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे सगळे रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर इंडसचे जे क्वालिफाईड जेनेटिक काउन्सिलर आहेत हे तुम्हाला अगोदर अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली जाईल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सगळ्या रिपोर्ट वरती तुम्हाला काउन्सिलिंग केलं जाईल. प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला समजावून सांगितलं जाईल. हे पॅरामीटर नक्की काय आहे, तुमचं जीन्स याच्याबद्दल काय सांगतं आणि तुम्हाला काय केलं पाहिजे, याचे ऍक्शनेबल रेकमेंडेशन पण याच्यात सांगितले जातात, ज्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील आपले पर्सनलाइज प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप नक्की प्लॅन करू शकतो. अगेन EHR फॅसिलिटी पण इथे दिली जाते. एंड टू एंड कस्टमर सपोर्ट, म्हणजे तुम्हाला लागणारी सगळी मदत ह्या इंडसच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला दिली जाईल. इट्स अ रेफरन्स गाईड फॉर लाईफ लॉंग. आयुष्यात एकदाच ही टेस्ट आपल्याला करायची आहे आणि आयुष्यभर हे प्रकृती पुस्तक आपल्या सोबत राहणार आहे मित्रांनो. ही तुम्ही कोणाची करायला पाहिजे, अगेन आपल्या घरातल्या वय वर्ष 10 पासून जास्त जी मंडळी आहेत ह्या सगळ्यांची ही जेनेटिक टेस्टिंग आपण करून घ्यायला पाहिजे, जी एकदाच करायची आहे आणि प्रत्येकाच्या आरोग्याबद्दल आपल्याला हा विषय समजून घ्यायचा. लेट्स मूव्ह अहेड. सो जेनेटिक टेस्टिंग मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हेल्थ फ्रेंड फॅसिलिटी. मित्रांनो, हेल्थ फ्रेंड फॅसिलिटी मध्ये आपण जेव्हा चेकअप करून घेतो तेव्हा पहिल्या वर्षात आपल्याला सिल्वर कार्ड मिळतं, ज्या सिल्वर कार्ड मध्ये आपल्याला डिस्काउंट दिले जातात. गोल्ड कार्ड मध्ये पण डिस्काउंट मिळतं, जे आपल्याला 1 वर्षानंतर मिळतं. पण या डिस्काउंट सोबत आपण 1 वर्षानंतर ट्रीटमेंट फॅसिलिटी पॅकेज पण इंडसचं घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये मी माझ्या फॅमिलीसाठी ही फॅसिलिटी घेऊ शकतो. या फॅसिलिटी विषयी ज्या लोकांनी इन्व्हाइट केले त्यांच्याकडून समजून घ्या. ही फॅसिलिटी काय आहे, तर माझ्या कुटुंबाला 1 वर्षानंतर ही फॅसिलिटी जर मी घेतली असेल आणि कुठल्याही आजारामुळे मला जर ट्रीटमेंटची गरज असेल तर या फॅसिलिटी मार्फत आपल्या फॅमिलीला ट्रीटमेंट दिली जाईल. 2005 मध्ये इंडसने सर्व्हिसेस चालू केले आणि बिलीव्ह मी, हजारो लोकांना या फॅसिलिटीचा आजपर्यंत बेनिफिट झालेला आहे. तुम्ही ज्यांच्यासोबत आलात नक्की त्यांच्यासोबत याच्याविषयी पण तुम्ही डिटेलमध्ये समजून घ्या. येस,
सो आतापर्यंत जे मी तुमच्याशी बोललो याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की इंडस काय आहे, आणि आता मी तुमच्याशी तो विषय बोलणार आहे की इंडसची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आहे. आता इंडसची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आहे ही बोलण्या अगोदर मला परत एकदा तुम्हाला सांगू द्या. वरचे 4 पॉइंट जे तुम्हाला दिसत आहेत, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, जेनेटिक टेस्टिंग, हेल्थ फ्रेंड फॅसिलिटी, ट्रीटमेंट पॅकेज फॅसिलिटी. मित्रांनो, कुठलाही चांगला बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे एक चांगलं प्रॉडक्ट असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की आपण जे प्रॉडक्ट घेऊन व्यवसाय करायचा म्हणतो, हे प्रॉडक्ट बघितलं तर तुम्हाला मी हा प्रश्न विचारला, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आणि जेनेटिक टेस्टिंग कोणासाठी गरजेचं आहे? बघा, विचार करा, कोणासाठी गरजेचं आहे? जर तुमचं उत्तर हे असेल की प्रत्येकासाठी गरजेचं आहे, तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि जर हे चेकअप किंवा हे टेस्टिंग प्रत्येकासाठी जर गरजेचं आहे, तर विचार करा ह्याचं पोटेन्शियल काय असेल. हा व्यवसाय का करायचा हा डिसिजन घेण्यामागचं माझं एक महत्वाचं कारण होतं की मला लोकांना देण्यासारखं किंवा मला ऑफर करण्यासारखं अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या गरजेची आहे. विचार करा, आपले मित्र, आपले नातेवाईक, आज आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूची लोक, माझ्या ऑफिस मधले कलिग, कुणाच्याही घरात जर आपण जाऊन सांगितलं की बाबा रे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप केल्यामुळे आपल्याला असे बेनिफिट होऊ शकतात, का नाही लोक करून घेणार? सो आपल्याकडे एक असं प्रॉडक्ट आहे जे लोकांना गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण ऑफर करतो आहोत, आय थिंक लोकांसाठी ऍक्सेसिबल आहे, अफोर्डेबल आहे आणि अवेलेबल आहे. आणि याच्यामुळेच आपल्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी तयार होते. मित्रांनो, इंडस्ट्री बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आणि कशी वर्क होते हे आपण समजून घेऊया. तर याला आपण पहिला म्हणू की इट्स अ बिझनेस ऑफ आउटसोर्सिंग. सो आउटसोर्सिंग म्हणजे काय? तर पहिलाच पॉइंट तुम्ही बघा, जिथे आपल्यातली बरीच लोकांना त्यांचं उत्तर मिळू शकतं की इथे रिस्क नाहीये तुमच्यासाठी. मी पहिला पॉइंट जो मग सांगितला होता की आपल्याला लेफ्ट साईडच्या क्वाड्रंट मधून राईट साईडच्या क्वाड्रंट मध्ये जर यायचं असेल, तर एक एक गोष्ट, ज्या गोष्टीमुळे आपण आजपर्यंत क्वाड्रंट शिफ्ट नाही करू शकलो, दॅट इज रिस्क. की आज मोठे पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि बिझनेस करायचं म्हटलं तर मे बी ती रिस्कची ऍपिटाईट जर आपली नसेल, तर ही ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी येते विथ नो रिस्क. नंबर 2, तुम्ही आज जे काही करत असाल, तुम्ही नोकरी करता, तुम्ही बिझनेस करता, तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुमचं एज्युकेशन चालू आहे, इट डझंट मॅटर. तुम्ही आज जे करताय ते सगळं चालू ठेवा. तुम्हाला त्याच्या सोबत, या ऑपॉर्च्युनिटी सोबत काम करता येईल. 24 तासातले मला किती वेळ या ऑपॉर्च्युनिटीला द्यायचा हे आपण डिसाईड करायचंय आणि आपण त्याच्यावरती काम करायचंय. लो वर्किंग कॅपिटल. इथे काम, पैसे लागणार का? हो, पैसे लागणार. बिलीव्ह मी, पैसे म्हणजे काय? तुमच्या मोबाईलचा जो काही खर्च येईल. मित्रांनो, आजच्या जगात मला जर तुम्ही विचारलं, तर आपण घरी बसून सगळे विचारतोय की पैसे कसे कमवायचे. आजच्या तारखेला घरी बसून जर पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. नंबर 1, ज्या मोबाईलवरती तुम्ही आता हे सगळं ऐकताय, असा एक मोबाईल तुमच्याकडे जो ऑलरेडी आहे. नंबर 2, इंटरनेट कनेक्शन जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे. आजच्या तारखेला तुमच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन असेल आणि एक मोबाईल जर असेल, तर तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता. फक्त तुम्हाला तुमचं माइंड ओपन करता आलं पाहिजे. आपल्या वर्किंग कॅपिटल मधला हा एक खर्च आहे. मे बी जेव्हा आपण नॉर्मल डेज मध्ये जाऊ, तेव्हा आपण आपल्या गाडीने जेव्हा लोकांना भेटण्यासाठी बाहेर फिरू, मे बी तो पेट्रोलचा खर्च असेल. आपण हॉटेलमध्ये लोकांची गप्पा मारायला बसलो, चहा नाश्ता करायला, तो आपला खर्च असेल. फार कमीत कमी कॅपिटल मध्ये आपल्याला बिझनेस करता येतो. नो एज्युकेशन क्रायटेरिया. हे ते माझी 2 उत्तर आहेत. हा बिझनेस करण्यासाठी कुठली डिग्री तुमच्याकडे असणं गरजेची नाहीये, पण हा बिझनेस करण्यासाठी शिकण्याची तयारी तुमची नक्की असली पाहिजे. जर तुमचं म्हणणं असेल की मला शिकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, तर आय एम व्हेरी सॉरी, ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी नाहीये. मित्रांनो, बऱ्याच वेळा लोक असं सांगतात की इथे या आणि तुम्ही लाखो रुपये कमवा. काय, गेट रिच क्विक. आपण म्हणतो ना, रात्री झोपला आणि सकाळी उठला तर करोडपती झाला. ही ऑपॉर्च्युनिटी त्या लोकांसाठी नाहीये. तुम्हाला व्यवसायामध्ये, इट्स नॉट अबाउट इंडस ऑपॉर्च्युनिटी. कुठलाही व्यवसाय विचार करा, व्यवसाय करायचा असेल तर पहिला त्या व्यवसायाबद्दल शिकण्याची तयारी पाहिजे. जर तुमची तयारी शिकण्याची असेल, तर मी तुम्हाला पुढे जे दाखवणार आहे ना, हे नक्की आपल्याला मिळू शकेल. पण ती शिकण्याची तयारी असली पाहिजे. नो ओव्हरहेड्स, नो एरिया रिस्ट्रिक्शन. म्हणजे काय? तर आज आपलं हे प्रॉडक्ट काश्मीर ते कन्याकुमारी कुठेही आपण विकू शकतो. तुम्ही राहायला महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही असाल, तुमचा मित्र दुसऱ्या शहरामध्ये असेल, तुम्ही त्याच्यापर्यंत ही ऑपॉर्च्युनिटी पोहोचवू शकता. तो जर त्याच्या एरियामधून या कामाची सुरुवात करणार असेल, तर तुमचा बिझनेस डेव्हलप व्हायला तुम्हाला मदत होऊ शकते. मित्रांनो, हा बिझनेस डेव्हलप होण्यासाठी एक ग्लोबल स्टँडर्ड प्लॅन आणि सिस्टम इंडसने डेव्हलप केलेली आहे, ज्याच्या मार्फत गेली जवळजवळ 20 वर्ष लोकांना एक सिस्टमाइज वेनं बेनिफिट दिला जातो आणि लोक त्याचा फायदा करून घेत आहेत. हा व्यवसाय करण्यासाठी लागणारा ट्रेनिंग, सपोर्ट आणि टीम वर्क हे सगळं इंडसकडनं तुम्हाला दिलं जाईल. तुमची तयारी त्याच्यासाठी असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे बेनिफिट्स किंवा हे ऍडव्हान्टेजेस जर इंडसचे असतील, तर मग इंडसची ऑपॉर्च्युनिटी काय किंवा इथनं मला मिळणारा इन्कम कसा होतो,
याच्याविषयी आपण थोडंसं समजून घेऊ. सो इंडस ऑफर्स 6 टाइप्स ऑफ इन्कम. 6 पद्धतीने इंडसच्या या ऑपॉर्च्युनिटी मध्ये आपल्याला इन्कम होणार आहे. त्यातली सगळ्यात पहिली ऑपॉर्च्युनिटी डायरेक्ट इन्सेंटिव्ह, नंबर 2 टीम इन्सेंटिव्ह, नंबर 3 रिपर्चेस, रिपीट परचेस, लीडर सक्सेस पाथ, प्रमोशनल स्कीम अँड कॉन्फरन्सेस. मित्रांनो 6 पद्धतीने इन्कम होणार आहे. यातले मी सगळे नाही पण महत्वाचे पहिले जे 2 आहेत हे तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्यांच्यासोबत आलात पुढचे 4 नक्की समजून घ्या. डायरेक्ट इन्सेंटिव्ह म्हणजे काय? मित्रांनो ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला करायचं काय? आपल्याला आपल्या जवळच्या मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवायचे. मी जसं तुम्हाला सांगितलं प्रॉडक्ट प्रत्येकाच्या गरजेचं आहे. येणाऱ्याने ठरवायचंय की त्याला चेकअप पाहिजे का त्याला चेकअप सोबत बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पाहिजे का त्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सोबत चेकअप पाहिजे. पण जेव्हा आपण हे प्रॉडक्ट किंवा ही ऑपॉर्च्युनिटी आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यामध्ये आपल्याला 2 बेनिफिट मिळणार आहे. त्यातला पहिला बेनिफिट आहे डायरेक्ट इन्सेंटिव्ह प्लॅन. जसं मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, किशोर सर मूव्ह हेड, जसं मगाशी सांगितलं होतं की आपल्याकडे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि ह्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी एक वेगळा डायरेक्ट इन्सेंटिव्ह प्लॅन आहे. ओके, सो डायरेक्ट इन्सेंटिव्ह प्लॅन वर्क कसा होतो? समजा मी जर तुम्हाला विचारलं की आपण ही माहिती किती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, जर मी तुम्हाला विचारलं की किती लोकांना आपण इंडसचं प्रॉडक्ट, इंडसची ऑपॉर्च्युनिटी शेअर करू शकतो, तुमच्या इथे कोणी म्हणतील 5 लोकांना, 10 लोकांना, 50 लोकांना, 20 लोकांना. इथे मला एक पॉइंट तुमच्याशी शेअर करायचं मित्रांनो. आपल्याला आयुष्यात किती पैसा पाहिजे किंवा आपल्याला किती मोठं व्हायचं असं जर मी विचारलं ना तर प्रत्येकाचं म्हणणं असतं खूप मोठं व्हायचं, भरपूर पैसे कमवायचे. पण त्याच्यासाठी आपण किती करायला तयार आहोत असं जर विचारलं तर आपलं म्हणणं असतं की मला थोडं करून जास्त मिळेल का? जर आज तुम्हाला कोणी सांगत असेल की तुम्ही खूप थोडं करा तुम्हाला खूप जास्त मिळू शकतं तर अशा लोकांपासून आणि अशा विषयापासून लांब राहा. इथे मला तुम्हाला सजेस्ट काय करायचं, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार काय? आपल्या घरी लग्न असलं ना तर तुम्ही बघा 500 ते 1000 पत्रिका छापतो आपण. सध्या नाही होत लग्न एवढ्या गर्दीमध्ये, पण एकदा हे लॉकडाऊन संपलं की होतील ना. अहो मग 500-1000 लोक आहेत कुठली? रस्त्यावरून धरून आणली आहेत का? आपलेच मित्रांचे मित्र, नातेवाईक, घरातले, ऑफिसमधले हे सगळेच आहेत ना. अहो मग माझ्याकडे एक चांगलं कार्य असतं तेव्हा मी या सगळ्यांना बोलवतो. मग एक चांगली संकल्पना सांगायला काय हरकत आहे? इथे मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. बरीच लोक विचार करतात की मी का जाऊ कोणाकडे, मी का सांगू कोणाला. मित्रांनो मला इथे एक महत्वाचा लेसन जो मी शिकलो तो तुम्हाला सांगायचा आहे. बरीच लोक असं म्हणतात की मला कोणाला काही विकायला आवडत नाही. काहीच हरकत नाही, हा तुमचा चॉईस असेल किंवा मला जरी विचारलं मला पण नाही आवडायचं काही विकायला. पण 2 गोष्टींमुळे माझं मत बदललं. नंबर 1 विचार करा, आज तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या लाईफ मध्ये किती गोष्टी विकत आणता? आजपासून तुम्ही लिहून ठेवायला सुरुवात करा की आपण किती गोष्टी विकत घेतो. तुम्हाला लक्षात येईल आपल्या घरात येणारी प्रत्येक गोष्ट ही आपण विकत घेतो त्यामुळे ती आपल्या घरामध्ये येते. आता आपल्याला प्रश्न एवढाच स्वतःला विचारायचा आहे, आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी मी पैसे देत आलो, पण जो पैसा मला मिळवायचा आहे त्याच्यासाठी एक गोष्ट जरी मी विकायची ठरवली तरी माझ्यासाठीचा एक इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो. नंबर 2, बऱ्याच वेळा आपल्यातली लोक विकायचं नाही हे जेव्हा म्हणतात मला त्याच्या मागे एक भावना असते की मला कोणाच्या गळ्यात काही मारायचं नाहीये. येस मित्रांनो, मला पण कोणाच्या गळ्यात काही मारायला आवडलं नाही किंवा आवडणार पण नाही. पण जेव्हा मला लक्षात आलं मी सांगतोय काय, मी त्याच्या घरामध्ये एका अशा संकल्पनेविषयी बोलतोय जी त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी गरजेची आहे. आणि नंबर 3, सगळं सांगितल्यानंतर तो जरी नाही म्हणाला काय हरकत आहे? आज ना उद्या माझं जबाबदारी ही आहे की त्याला ही गोष्ट सांगणं की तू लवकर करणं का गरजेचं आहे. पण कुठल्याही कारणास्तव जर तो आज करून घेणार असेल काहीच हरकत नाहीये. ह्याच्याबद्दल वाईट पण वाटायला नाही पाहिजे किंवा आपल्याला त्रास पण नाही व्हायला पाहिजे. ट्रस्ट मी मित्रांनो, हा कॉन्सेप्ट जर आपण लोकांपर्यंत घेऊ शकलो, ओपन माइंडने जर जाऊ शकलो ना तर खरंच यातनं खूप मोठं काम करता येऊ शकतं. सो डायरेक्ट इन्सेंटिव्ह वर्क कसं करतं? समजा आपण डायरेक्ट इन्सेंटिव्ह मध्ये उदाहरण घेऊ की ही कॉन्सेप्ट मी वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मी 50 ते 100 लोकांपर्यंत पोहोचवली. पहिल्या 50 लोकांपर्यंत जरी संकल्पना मी पोहोचवली तर त्याच्यावरती जो वेगवेगळा इन्सेंटिव्ह मला मिळतो हा जवळपास 50,000 होतो. मित्रांनो तुमच्या घरातल्या सगळ्यांचा चेकअप जरी तुम्ही करायचा निर्णय घेतला माझी नक्की खात्री आहे याच्यापेक्षा जास्त पैसे लागणार नाहीत. म्हणजे मी 50 लोकांपर्यंत जर पोहोचलो तर 50 फॅमिलीजला तर मी सिक्युअर करतोय, पण माझ्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी जे पैसे मी भरले होते ते पैसे माझे फिटले. नेक्स्ट मूव्ह हेड. मित्रांनो याच्यासोबत आपला जो दुसरा प्लॅन आहे टीम इन्सेंटिव्ह, या ऑपॉर्च्युनिटी मधला सर्वात जबरदस्त इन्कम सोर्स जो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ज्या 50 लोकांना आपण जॉईन केलं होतं ज्याच्यावरती आपल्याला डायरेक्ट इन्सेंटिव्ह मिळाला, त्याच 50 लोकांच्या जॉईनिंग वरती आपल्याला IVPs मिळतात ज्याला आपण म्हणतो इंडस व्हॅल्यू पॉइंट.
आणि ह्या दुसऱ्या टप्प्यात आपला बिझनेस मधला रोल काय आहे, तर ज्या लोकांना आपण सहभागी करून घेतलंय, ज्या लोकांना आपण जॉईन केलं, आता आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं, त्यांना एज्युकेट करायचंय त्यांचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी. मी स्वतः जर 50 लोकांपर्यंत पोहोचलो असेल आणि या 50 लोकांच्या मार्फत जर माझी टीम 500 लोकांपर्यंत पोहोचली, जिथे आपण ऍव्हरेज विचार करतो की मी 50 लोकांना सांगितलं म्हणून नॉट नेसेसरी प्रत्येक माणूस 50 लोकांना सांगणार आहे. त्याने समजा 10 लोकांना सांगितलं आणि माझी टीम जर 500 लोकांची झाली तर माझं इन्कम होईल 3,85,000 आणि 3,85,000 प्लस मगाचा डिरेक्ट इन्सेंटिव्ह जर मी कॅल्क्युलेट केलं तर आय थिंक आपलं टोटल इन्कम अंदाजे जाईल 4,34,550. विचार करा मित्रांनो, मी पहिल्या वर्षात जर हे जी काय माझी इन्व्हेस्टमेंट असेल इन्व्हेस्टमेंट केली, मी जर शिकण्याची तयारी केली, मी जर काम करायची तयारी केली आणि पहिल्या वर्षात मे बी मी हे इन्कम घेऊ शकलो, पहिल्या 1.5 वर्षात मी इन्कम घेऊ शकलो, समजा पहिल्या 2 वर्षात घेऊ शकलो. जे मी करतोय, नोकरी धंदा करतोय त्याच्या सोबत सोबत मी हे करत चाललेलो आहे आणि माझं इन्कम मी घेतो. सो 2 इन्कम सोर्स मी तुम्हाला सांगितले. किशोर सर गो अहेड. मी बाकी इन्कम सोर्सच्या जास्त डिटेलमध्ये आज नाही जाणार मित्रांनो, पण इंडस्ट्री ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला घ्यायची असेल तर आता जे मी तुमच्या समोर मांडणार आहे हे समजून घ्या. आय थिंक या एका ऑपॉर्च्युनिटी सोबत जो एक दरवाजा आपण ओपन करतोय, ह्या एका दरवाजामुळे आपल्यासाठी किती दरवाजे उघडतात समजून घेऊ. येस, मूव्ह अहेड. मित्रांनो, एक चांगला बिझनेस करण्यासाठी आपल्याकडे काही चांगले प्रॉडक्ट आणि चांगले सर्व्हिसेस असले पाहिजेत जे इंडस्ट्रीकडे ऑलरेडी आहे. तुम्ही आजच हा म्हणताय आणि तुमच्यासाठी इंडस्ट्री एस्टॅब्लिश प्रॉडक्ट जे आजच मी माझ्या जवळच्या लोकांना सांगायला सुरुवात करू शकतो, असं रेडी मटेरियल तुमच्या हातामध्ये, रेडी प्रॉडक्टची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कळू शकेल, ज्याच्यामध्ये 6 स्ट्रॉंग प्रॉडक्ट लोकांना ऑफर करण्यासाठी आपल्या सोबत आहेत. मूव्ह अहेड. मित्रांनो, हे प्रॉडक्ट डिलिव्हर करण्यासाठी ज्या सर्व्हिसेस लागणार आहेत, ह्या सर्व्हिसेस साठी सगळा इंडस्ट्रीचा सेटअप तयार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 16 राज्यांमध्ये 78 शहरांमध्ये 125 सेंटर्सला आपली लोक सिस्टम सगळं रेडी आहे की ज्याच्यामुळे येणाऱ्या लोकांना उत्तम सर्व्हिस इथे दिली जाईल. या सर्व्हिसेस देण्यासाठीची सपोर्ट सिस्टम इंडस्ट्री रेडी आहे. इंडस्ट्री कॉल सेंटर आहे, इंडस्ट्री कस्टमर केअर आहे, इंडस्ट्री ऑफिस आहे, इंडस्ट्री वेबसाईट आहे, इंडस्ट्री ऍप आहे. भारतात किंवा जगात कुठेही राहून माणूस इंडस्ट्रीच्या या प्लॅटफॉर्मला जॉईन करू शकतो. सो ही सपोर्ट सिस्टम तुमच्यासाठी रेडी आहे. कुठलाही बिझनेस करण्यासाठी जसं या गोष्टी लागतात तसंच एक बिझनेस प्लॅन लागतो, ज्याच्याविषयी मी आज तुम्हाला शेअर केलं. हा इंडस्ट्रीचा प्लॅन पण आपल्यासाठी रेडी आहे. हे सगळं जर आपल्यासाठी रेडी असेल तर व्यवसाय कसा करायचा ह्याचं ट्रेनिंग आणि सपोर्ट जे आपल्याला लागतं हे पण इंडस्ट्री रेडी आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात गेल्या 3 महिन्यामध्ये इंडस्ट्रीच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीचे ट्रेनिंग आणि एज्युकेशन झालेले आहे, तुम्ही आज घरी बसलेला पण घर बसल्या तुम्ही रोजचा थोडा वेळ 1 तास 2 तास जरी देऊ शकलात तरी इंडस्ट्रीच्या होणाऱ्या वेगवेगळ्या सेमिनार्स मधून, ट्रेनिंग मधून हा बिझनेस कसा करायचा, माझा रोल काय असणार आहे, माझ्यासाठीची सपोर्ट सिस्टम काय असणार आहे, मी कसं बोलायला पाहिजे, मी कसं सांगायला पाहिजे, हे सगळे ट्रेनिंग इंडस्ट्री तुम्हाला सध्या घर बसल्या मिळू शकतात, एकही रुपया खर्च न करता. हीच ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे सेमिनार्स आहेत, जसं आजचा आपला बिझनेस सेमिनार आहे, असं आपला हेल्थ सेमिनार होतो, असं आपला रेग्युलर सेमिनार होतो, जिथे वेगवेगळ्या गोष्टींवरती भर दिला जातो. सो तुमच्या लिस्ट मधल्या वेगवेगळ्या लोकांना तुम्ही अशा सेमिनारला बोलवू शकता, ज्याच्यामुळे तुम्ही जरी शिकत असाल तरी सोबत तुमच्या कामाची पण सुरुवात होते, म्हणजे शिकता शिकता तुमच्या इन्कमची पण सुरुवात होते. मित्रांनो, फील्ड सपोर्ट हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला जे काही सपोर्ट लागणार आहे, ज्याने तुम्हाला बोलवलं त्याच्यासोबत जो अनुभवी पॉकेट रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे एक काही लोकांचा समूह मॅनेज करणारा जो माणूस आहे हा तुम्हाला सपोर्ट करेल. त्याच्यावरती एक अपलाईन आहे जो एक्सपिरियन्स माणूस आहे या बिझनेस मधला, तो तुम्हाला गाईड करेल. त्या टीमला हँडल करणारा एक लीडर आहे जो तुम्हाला याची उत्तरं द्यायला मदत करू शकेल. तो सो फील्ड सपोर्ट पण रेडी आहे. मित्रांनो, कुठलाही बिझनेस करण्यासाठी नाही सगळं लागतं. आजपर्यंत आपण व्यवसाय का नाही करू शकलो याचं वन ऑफ द आन्सर हे आहे, ह्या सगळ्याची जुळवाजुळव न करायला जमल्यामुळे आपण बिझनेस नाही करू शकलो. पण इंडस ऑपॉर्च्युनिटीचा बेनिफिट काय आहे, या सगळ्या सिस्टीम मध्ये फक्त तुम्हाला एक डिसिजन घ्यायचा आहे, जो डिसिजन तुमच्यासाठी ही अख्खी सिस्टम वर्क करायला देऊ शकतो, आणि दॅट इज यू. फक्त तो इंडसचा जर मधला लोगो मी बाजूला काढला आणि त्या यू ला जर मध्ये आला तर मला कुठलाही व्यवसाय करायचा झाला तरी सगळं मला एकट्याला उभं करायला लागेल. आणि आजच्या ऑपॉर्च्युनिटीचा बेनिफिट हा आहे, माझ्यासाठी सगळं रेडी आहे, फक्त मला आज एक डिसिजन घ्यायचं आहे की येस, मी या ऑपॉर्च्युनिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम करायला तयार आहे. लेट्स मूव्ह अहेड. मित्रांनो, मे बी आय थिंक मी
जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण पुढच्या एक 10 मिनिटांमध्ये किशोर सर आणि मी सर आणखी काही महत्वाच्या प्रश्नांवरती पण थोडंसं बोलणार आहोत. सो थोडे पेशन्स पण ठेवा. मित्रांनो, इथे होणारं इन्कम हे फोर्टनाईटला होतं. दर महिन्याच्या 1 तारीख ते 15 तारीख जे आपलं काम होईल त्याचा इन्सेंटिव्ह आणि दुसऱ्या 15 आठवड्यात जे काम होईल त्याचा इन्सेंटिव्ह हा आपल्या या उदाहरणात दाखवल्याप्रमाणे पुढच्या महिन्याच्या 22 तारखेला किंवा 30 दिवसानंतरची येणारी जी 7 तारीख आहे त्या तारखेला आपल्याला दिला जातो. आपला येणारा इन्सेंटिव्ह हा TDS कट करून दिला जातो. त्याच्यामुळे तुम्ही तो नंतर रिफंड साठी क्लेम पण करू शकता. मूव्ह अहेड सर. सो मित्रांनो, आपण जो बिझनेस करतोय ह्या बिझनेस विषयी मी तुम्हाला बरंच काही सांगितलं, पण मला वाटतं की बिझनेस करत असताना आपल्याला खूप जवळचा विचार करून उपयोग नाही. आपल्याला थोडासा लांबचा विचार करायला पाहिजे. आय थिंक नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये हा थोडासा जो फरक आहे की नोकरीमध्ये जेव्हा मी जॉबला होतो तेव्हा मला दर महिन्याला एक फिक्स्ड इन्कम मिळत होतं. बिझनेसमध्ये इन्कम फिक्स नसतं अँड दॅट्स द ऑपॉर्च्युनिटी की ते व्हेरिएबल आहे. मला पुढच्या महिन्यात जास्त पाहिजे असेल तर ते कसं जास्त मिळू शकतं याचं उत्तर मला याच्यातनं मिळू शकतो. सो एक 5 वर्षाचा प्लॅन आपण इथं डोळ्यासमोर ठेवू शकतो. समजा या पहिल्या वर्षभरात या फायनान्शियल इयरमध्ये किंवा इथून पुढचं वर्षभर तुम्ही तुमचं जर काउंट केलं तर या पहिल्या वर्षभरात एक 250 ते 300 लोकांची जरी टीम झाली तरी माझं वार्षिक उत्पन्न एक 2 लाखांपर्यंत जाऊ शकतं. हो, पहिलं वर्ष तुमचा एफर्ट जास्त लागेल. पहिलं वर्ष तुम्हाला शिकायला जास्त लागेल. पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला मेहनत जास्त करायला लागेल. पण पहिल्या वर्षात जर तुम्ही हा व्यवसाय करायला शिकलात आणि त्याच्यासोबत 250 ते 300 लोकांची टीम जर आपण डेव्हलप करू शकलो मित्रांनो, आणि जी नक्की करू शकतो, तर पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये बिलीव्ह मी, ज्या पद्धतीचं इन्कम आता तुम्हाला दिसतंय हे बेसिक उदाहरण मी तुम्हाला दिलं, पण अशी कित्येक लोक आहेत ज्यांनी याच्या पलीकडे पण उडी मारली. सो दुसऱ्या वर्षामध्ये आपण म्हणतोय की आपण एक 850 ते 900 लोकांपर्यंत पोहोचूया. कोणामार्फत? जी लोक आली आहेत त्यांच्या मार्फत. आपलं इन्कम 6 लाखापर्यंत. म्हणजे इथे जर तुम्ही बघाल तर दुसऱ्या वर्षात आपण असं विचार करतो की ऍव्हरेज जर काढलं तर माझं उत्पन्न महिना 50,000 होईल. हे महिना 50,000 होणार नाही मित्रांनो. कधी 45,000 होईल, कधी 60,000 होईल. पण व्यवसाय करताना एक वार्षिक उदाहरण किंवा एक वार्षिक विचार आपल्या समोर असला पाहिजे. तिसऱ्या वर्षात आपण म्हणतो आहोत की या आलेल्या लोकांकडनं 1700 ते 1750 लोकांपर्यंत जर आपण पोहोचलो तर आपण महिना 1 लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतो. आणि मला वितरणे खूप मोटिवेट केलं होतं मित्रांनो की 5 आकडी इन्कम मध्ये आपण आपल्यातली बरीच लोक असतील किंवा मी पण 5 आकडी मध्ये होतो. पण तो 6वा डिजिट जेव्हा ऍड होतो ना तेव्हा आपण लाखामध्ये पोहोचतो. पण हा 6वा डिजिट आपल्या लाईफ मध्ये ऍड कधी होईल हे स्वप्न बऱ्याच लोकांचं असतं, पण बरीच लोक करू शकत नाहीत. पण इंडस्ट्रीच्या तिसऱ्याच वर्षात महिना लाख रुपयाला आपण नक्की पोहोचू शकतो. 20 वर्षापूर्वी माझ्या करिअरमध्ये मी 2च वर्षात हा टप्पा गाठू शकलो होतो, ज्याच्याविषयी मी नक्की पुढे तुमच्याशी बोलणार आहे. आणि 5व्या वर्षात आपण म्हणतो आहोत की एक 4 ते 4.5 हजाराची टीम आणि आपलं वार्षिक उत्पन्न 30 लाखापर्यंत. मला तुम्हाला नक्की हे सांगायचंय मित्रांनो की याच्याकडे पॉझिटिव्हली बघा. म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा लोक बघतानाचा दृष्टिकोन असा असतो की माझ्या बाबतीत, एकच मिनिट मित्रांनो, सॉरी मित्रांनो, याच्याकडे बघताना आपण अशा पद्धतीने बघायला पाहिजे की एखादी गोष्ट होणार नाही हा विचार करण्याऐवजी ती गोष्ट कशी होऊ शकेल याच्याकडे जर आपण विचार केला किंवा या पद्धतीने बघितलं ना तर त्याची उत्तर आपल्याला मिळतात. सो मी याच्याविषयी तुमच्याशी बोलणार आहे पुढची 5 मिनिटं. येस, लेट्स मूव्ह अहेड किशोर. मित्रांनो, या सगळ्यानंतर अपेक्षित काय आहे, तर या सगळ्यानंतर या ऑपॉर्च्युनिटी विषयी महत्वाची गोष्ट जी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, नंबर 1, इंडस्ट्री डिस्ट्रीब्युटरशिप ही फ्री आहे. मजा बघा, एकीकडे आपण म्हणत होतो की मला क्वाड्रंट कसा बदलता येईल आणि हा क्वाड्रंट बदलण्यासाठीचे चॅलेंजेस काय आहेत, आणि त्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयाही भरायची गरज नाहीये. हा व्यवसाय आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता आपला हा वेबिनार संपल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीने इन्व्हाइट केलं होतं त्या व्यक्तीला तुम्ही जर तुमचा इमिजिएट डिसिजन देऊ टाकलात की मला हा व्यवसाय करायचा आहे, माझं रजिस्ट्रेशन घे, तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याला पाठवा. आजच तुमचा इंडसचा आयडी जनरेट होईल आणि इथून पुढच्या प्रवासामध्ये तुम्हाला तुमची डिस्ट्रीब्युटरशिप ऍक्टिव्हेट करण्यासाठी करायला काय लागणार आहे, आयदर या 6 मधलं कुठलंही एक प्रॉडक्ट घेऊन तुम्ही सुरू करू शकता किंवा तुमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांचं चेकअप करून पण तुम्ही सुरुवात करू शकता. याच्या सोबत फायनान्सची पण एक ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेला आहे, जो तुम्ही बोलवलेल्या माणसाकडनं नक्की समजून घ्या, ज्याच्यामुळे
एक मिनिमम EMI मध्ये पण तुम्ही तुमचं जॉईनिंग करू शकता. बट अगेन मला सांगू द्या, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही फक्त जरा डिसिजन घेतलेला असेल तर तुम्ही आजच्या आज इंडस आयडी जनरेट करू शकता आणि इंडस मध्ये तुमचं जॉईनिंग डन करू शकता. सो डिस्ट्रीब्युशन इज बेस्ड ऑन डायरेक्ट सेलिंग, ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी तुमच्याशी बोललेलो आहे. मित्रांनो, 2016 मध्ये भारत सरकारने डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांसाठी गाईडलाईन आणलेली आहे आणि इंडसने या गाईडलाईन इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंटने दिलेल्या गाईडलाईन वरती इंडस काम करत आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट ट्रस्टेड ऑर्गनायझेशन इन डायरेक्ट सेलिंग. गेली 20 वर्ष आम्ही सगळे इंडस ऑर्गनायझेशन सोबत काम करतो आहोत आणि ज्या ज्या कमिटमेंट ऑर्गनायझेशनने आजपर्यंत केलेल्या आहेत त्या सगळ्या कमिटमेंट ऑर्गनायझेशनने फुलफिल केलेले आहेत. मित्रांनो, एक डिसिजन घेण्यासाठी जे काही गरजेचं आहे हे सगळं आज आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे. पण तुमची फायनल म्हणजे तुमचं फायनल डिसिजन होण्या अगोदर किशोरला आणि मला तुमच्याशी बोलायचं, पुढची 10 मिनिटं मिस करू नका, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला करायचं काय याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आयडिया काय ही आम्ही तुमच्याशी शेअर केलेली आहे. प्लॅन काय हा तुमच्याशी आम्ही शेअर केलेला आहे. ऍक्शन काय घ्यायचे ही पण मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आजच्या आज मित्रांनो, संधी जेव्हा येते तेव्हा संधीसाठी विचार नसतो करायचा, डिसिजन घ्यायचा असतो. डिसिजन हा घेतला की मला हे करायचंय तर कसं करायचं याची उत्तरं निघू शकतात. पुढे जाण्या अगोदर किशोर सातपुते जे आपल्या सोबत आहेत हे इंडसचे एक सक्सेसफुल डिस्ट्रीब्युटर आहेत. पुण्यामधनं हे काम करतात. सो इंडस सोबत काम करत असताना त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी केलेल्या अचिव्हमेंट तुमच्याशी शेअर करतील आणि मग मी पण थोडंसं तुमच्याशी नंतर बोलेन. किशोर सर, ओव्हर टू यू. धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी देत आहे. मित्रांनो, आज तुम्ही जसं आज संदीप सर जो ऑनलाईन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती आज जो सेमिनार होतोय, अशाच प्रकारे सप्टेंबर 2003 मध्ये माझा एक जवळचा मित्र, जसा आज तुम्हाला कोणीतरी ऑनलाईन प्रोग्रामला इंट्रोड्यूस केले, इन्व्हाइट केले, तसं मला आपल्या पुण्यातलं जे हेड ऑफिस आहे त्या ठिकाणी मी आपला प्रोग्राम पाहिला. जेव्हा प्रोग्राम पाहिला त्यातून महत्वाच्या 2 गोष्टी समजल्या की हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे आणि तो वारंवार होणं गरजेचं आहे, ज्याच्यात तुम्ही आता समजून घेतलं मी शिकतो का होणं गरजेचं आहे. आणि मला एक कळालं होतं मित्रांनो, मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलोय, जेमतेम शिक्षण झालं, साधारणतः सांगायला पण म्हणजे काही वाटत 12वी पास आहे मित्रांनो मी. पण मी एका क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी 2003 साली मला 1800 रुपये सॅलरी होती आणि त्याच्यातूनच मला तो बिझनेस ट्रॅडिशनल सुरू करायचा होता. पण जसा तुम्हाला या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज तुम्ही हा वेबिनार पाहताय, तेव्हा मी जो सेमिनार पाहिलं त्यातून मला एक कळालं होतं की मला अशा क्षेत्रात काम करायला नक्की आवडेल ज्या क्षेत्राला कधीही मंदी येणार नाही. म्हणजे आता आपण पाहतोय जागतिक मंदी आहे, पण हेल्थ सरांनी पण सांगितलं की हेल्थ सेक्टरला काय आहे. आणि मी माझ्या आतापर्यंत मी पण अनेक या ठिकाणी लेक्चर घेतले आणि प्रोग्राम घेतले. मी काय सांगतो मित्रांनो, माणसाला मरण आहे पण हेल्थ सेक्टरला मरण नाही. इव्हन काल परत माझे मित्र प्रकाश तांबे यांनी प्रोग्राम घेतला आणि त्यांनी जो काही सर्वे केला होता त्यांच्याकडे होता, त्या सर्वेत सांगितलं की हेल्थ इंडस्ट्री आणि नेटवर्क मार्केटिंग म्हणजे डायरेक्ट सेलिंग, ज्याच्याबद्दल आता आपण समजून घेतली ऑपॉर्च्युनिटी, याला मरण नाही. रादर या लॉकडाऊन नंतर आलेल्या जागतिक मंदीनंतर हे महत्वाचे 2 सेक्टर असणार की जे माणसाला खूप मोठे करू शकतात. आता प्रश्न राहिला 2003 ला जेव्हा मी प्रोग्राम पाहिला मित्रांनो, आणि मला तर करायचं होतं, सरांनी आता सांगितलं डिस्ट्रीब्युटरशिप ऍक्टिव्हेट करण्याकरता मला एक पॅकेज बाय करणं गरजेचं होतं कमीत कमी. मित्रांनो, मी अमाऊंट तुम्ही आता पाहिल्या, मी अमाऊंट पण शेअर करेल. 11,000 रुपयाचं त्यावेळेला हेल्थ चेकअप होतं जे माझ्या वडिलांसाठी मला करायचं होतं. आता 11,000 रुपये 2003 या इयरचे म्हणतोय मी, व्हॅल्युएशन मध्ये सांगतो. मी त्यावेळेला सोन्याचा भाव काढला होता, 5,700 रुपयाला 10 ग्राम सोने मिळायचं, 1 तोळा सोनं. म्हणजे त्यावेळेला 2 तोळे सोन्याचे पैसे. आज मित्रा बघा, आज सोनं तुम्हाला पण माहिती आहे लाख रुपयाच्या वर लागतील आज. पण त्यावेळेला एक कळलं होतं की 1800 रुपये सॅलरी आणि 11,000 रुपये भरायचे म्हणजे ढिगावरून डोंगरावरती जाण्याचा प्रवास होता. पण एक विचार केला 2 गोष्टी. पहिली गोष्ट, माझ्या घरात मेडिकल इमर्जन्सी आली तर मी करणारच आहे. म्हणजे आत्ताचं उदाहरण घेतलं मित्रांनो, आता पण काही लोक म्हणतात की सगळं चांगलं आहे, खूप छान प्रोग्राम झाला, सरांनी पण दाखले दिले आता, पण हे लॉकडाऊन आहे, लिमिटेड सोर्स आहे, आपण पैसा जपून वापरतोय. मित्रांनो, त्यावेळेची परिस्थिती माझी ही तशीच होती, माझ्या कुटुंबाची पण तीच होती. पण एक विचार केला, वेळ आल्यानंतर आपण काय करतो. म्हणजे काल परवा म्हणजे गेल्या आठवड्यापासून तुम्ही पण पाहताय, आज बेड मिळत नाहीये, याच्याबद्दल तुम्हाला आता कल्पना असेल. करोना लोक जे काही रुग्ण आहेत त्यांना आज होम क्वारंटाईनची काही हॉस्पिटलने पॅकेजेस काढली. साधं पॅकेज घेतलं 9,000 रुपये आणि प्रीमियम पॅकेज घेतलं 17,000 रुपये. मग एक विचार केला की आज मित्रा सौम्य लक्षणं आहेत असं जरी कळालं तर आपण पटकन होम क्वारंटाईनचं 17,000चं पॅकेज घेणार आहे. म्हणजे वेळ आल्यानंतर आपण 17,000चं होम क्वारंटाईनचं पॅकेज घेणार,
14 दिवस घरात बसणार, पण तीच वेळ येऊ नये म्हणून जर आपण त्याच किमतीच्या आजूबाजूचे पॅकेज घेतलं, सेम तो विचार मित्रांनो मी त्यावेळेला केला. आणि पैसे नसताना मला हे कळलं होतं की अपॉर्च्युनिटीसाठी पैसा उभा करावा लागतो, आणि ज्या पैशातून होतो ना आपण उभा करून केलं त्याप्रमाणे सोनं होतं. साहजिक थोडंसं माझं त्यात काही झालं. 2003 ला मी जॉईन झालो. काही अपॉर्च्युनिटी असतात, मी आता शेवटच्या टप्प्यात नक्की तुमच्या पण काही गुड न्यूज आणल्यात. तशा प्रकारची एक अपॉर्च्युनिटी होती. एक 5 स्टार कॉन्फरन्सचं टार्गेट होतं की तुमच्या जवळच्या 8 लोकांना चेकअप पॅकेज द्या, इन्सेंटिव्ह पण तुम्हीच ठेवा, आणि गोवा या ठिकाणी 5 स्टार हॉटेलला 3-4 दिवसांचा स्टे पूर्ण फ्री. माझ्या आयुष्यातली पहिली 5 स्टार कॉन्फरन्स होती. लाईफस्टाईल मला जगायचं होतं. मी जवळच्या लोकांपर्यंत पोहोचलो, मला त्याचे पैसे पण मिळाले, आणि मी 4 दिवस कॉन्फरन्स ऐकली. त्या कॉन्फरन्स मधून मला इंडस्ट्री विजन, नेटवर्क मार्केटिंग काय, डायरेक्ट सेलिंगचं पोटेन्शियल, आणि मला महत्वाचं काय आवडलं माहिती का मित्रांनो, आपण काम करून पैसे मिळणारच आहेत, पण दुसऱ्यांनी काम केलं आणि त्याला पण आणि परिणामी आपल्याला पण पैसे मिळाले. आणि इयत्ता 4थीचं गणित मित्रांनो मला आठवलं त्यावेळेला. इयत्ता 4थीत आपल्याकडे त्याचं शिक्षण झालं असेल, त्यात पाठ म्हणजे 4था धडा होता बघा, काम, काळ आणि वेग. त्याच्यामध्ये एका मार्काला एक प्रश्न विचारायचे की एक मंदिर बांधायला 10 मजुरांना 8 महिने लागत असतील, तर 20 मजूर ते मंदिर किती दिवसात बांधतील? आणि उत्तर आपण द्यायचो 4 महिन्याच्या ऐवजी आपलं 8 महिन्याच्या ऐवजी 4 महिने लागतील, आणि आपल्याला 1 मार्क मिळायचा. मला पण तेच कळालं. मला माझ्या आयुष्यातली ध्येय, मला माझ्या आयुष्यातलं इन्कम, मला माझ्या आयुष्यातली स्वप्न, अगदी घर, गाडी, हे जर अचीव्ह करायचं असेल तर मी ज्या प्लॅटफॉर्मवरती इन्कम करतो त्यातून मला ते कधी अचीव्ह होईल. पण इंडसमध्ये जर मला ते जे टीमवर्क 2 नंबरचा इन्सेंटिव्ह सांगितलं तुम्हाला, तर त्या इन्सेंटिव्ह मधून मला त्या टीमवर्कच्या माध्यमातून ते अचिव्हमेंट लवकर होतील. मित्रांनो त्या दिवसापासून म्हणजे पहिल्या 15 उत्पन्न माझं 5,000 रुपये झालं. मी कार्पोरेट स्टेटसला ठेवलं होतं. त्याचा एक मोबाईल घेतला होता मी 36 नोकिया पहिल्या इन्सेंटिव्हचा. तेव्हापासून आजपर्यंत लोक जॉईन होतील का अनेक प्रश्न होते, पण सरांनी जे सांगितलं सपोर्ट सिस्टीम बाकीच्या गोष्टी ते सगळं ऍक्सेप्ट केलं. काम करायची तयारी ठेवली, कष्ट करायची, कष्ट तर प्रत्येक ठिकाणी करायचे, इथं पण तेच केलं. आणि 2 लोक होतील का इथपासून आजचा प्रवास मित्रांनो या टीम वर्क मुळे 38,000 लोकांचं नेटवर्क होऊ शकतं. आज या इंडसच्या माध्यमातून पैसा जर पाहायला गेलं, सरांनी आता 5 आकडे 6 आकडे हा जो काही विषय पाहिला आणि समजावला आपल्याला, मित्रांनो 1.25 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न आपण होऊ शकतो. आतापर्यंत काही, जसं मी गोवा कॉन्फरन्स पहिल्या कॉन्फरन्सचा उल्लेख केला मित्रांनो, माझं स्वप्न होतं विमान असावं आणि त्या विमानात बसून बाहेर देशात जावं. आज ते माझंच नाही मित्रांनो. माझ्या टीम मधून साधारणपणे 250 पेक्षा जास्त लोकांना इंडसच्या माध्यमातून फॉरेनला जायची संधी मिळाली. जवळपास मीच आतापर्यंत 23 वेळा फॉरेनला गेलोय. वेगवेगळ्या म्हणजे काही रिपीट कंट्री झाल्या, 18 देशांना मला व्हिजिट करण्याचं योग्य इंडस मिळालं. पण झालं कधी माहिती का मित्रांनो, मी निर्णय घेतला म्हणून. माहिती तर उत्तमच आहे जी तुम्ही आता पण ऐकली, पण मला ऍक्शन घेण्यासाठी जे आता सरांनी आयडिया आणि ऍक्शनचा विषय सांगितला, ते ऍक्शन मी केली. आणि ते ऍक्शन केल्यामुळं जे म्हणतात एक बी पेरलं की त्यातून हजारो फळं लागतात, त्या पद्धतीने माझ्याशी काही झालं. आणि मला एकच कळालं, तुम्हाला माहिती मित्रांनो, आज आपण सगळ्या घरातल्यांच्या मोबाईल जर एकत्र केले आणि त्या मोबाईलच्या किमती जर काढल्या ना MRP वाईज, तर त्या मोबाईलच्या किमतीमध्ये आपल्या घरच्यांचा सगळ्यांचा चेकअप होऊन जाईल. सर मी एक विचार केला, हा माझ्यासाठी खर्च नाहीये, तरी माझ्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. कारण काय मित्रांनो, खर्चाला रिटर्न्स अजिबात नसतात, पण गुंतवणुकीला अर्थात इन्व्हेस्टमेंटला रिटर्न असतात. त्याच्यामुळे जे आपण पॅकेजसाठी पैसे भरणार असू, पहिला विषय त्या स्वतःसाठी कुटुंबासाठी त्याचा फायदा होईल हेल्थ वाईज, आणि ही जरी इन्व्हेस्टमेंट पकडली तर याच्यातून काही महत्वाच्या गोष्टी आहेत. नक्कीच मी आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला काही ऑफर सांगेल. सरांनी माझा अनुभव सांगण्यासाठी मला जो वेळ दिला त्याच्याबद्दल सरांचा ऋणी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू किशोर, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो शेवटच्या टप्प्यात मला तुमच्याशी काय बोलायचं आहे, आय थिंक तुम्ही आतापर्यंत तुमच्या निर्णयाला पोहोचला असाल. ज्यांनी त्यांचा निर्णय हो केलेला आहे त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन. काही लोक अजूनही जर डायसी असतील तर त्यांच्यासाठी काही विषय मी शेअर करणार आहे. मित्रांनो आपण आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा निर्णय घ्यायला फार वेळ लावतो. मी तुमच्यासारखाच होतो, मीही वेळ लावला होता, कारण हा विषय समजून घ्यायलाच मी वेळ लावला. त्याच्यामुळे निर्णय तर खूप लांबची गोष्ट होती. मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा पण मी व्यवसाय करण्याचा निर्णय नाही घेतला, मी आई वडिलांच्या चेकअपसाठी निर्णय घेतला. सो मला वाटतं की आपण निर्णय घ्यायला एवढे घाबरतो कशासाठी. मित्रांनो आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही विचार करा, आपल्या भूतकाळामध्ये असं किती वेळा झालं की आपल्या समोर वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या, पण आपण योग्य वेळी तो निर्णय नाही घेऊ शकलो. मे बी आपण होणाऱ्या नुकसानाला किंवा त्या रिस्कला घाबरतो.
पण बिलीव्ह मी आजच्या निर्णयामध्ये कुठलीच रिस्क नाही. आपण जे पैसे भरणार आहोत या पैशाचं व्हॅल्यू फॉर मनी प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे. इंडसमध्ये जेही प्रॉडक्ट आपण विकत घेणार आहोत ते बाहेरच्या पेक्षा स्वस्तात आहे, आपल्या घरच्यांसाठी गरजेचं आहे आणि ज्या दिवशी आपण हे चेकअप करून घेतो त्या दिवशी आपले पैसे फिटलेले असतात. पण मला तुम्हाला हे नाही सांगायचंय की तुम्ही फक्त छोट्या विचाराने या. म्हणून मी मगाशी बोललो होतो की विचार छोटा का करताय? जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर विचार पण मोठा करायला लागतो. सध्याच्या काळात लोक दोन गोष्टींची कारणं देत आहेत. नंबर एक, काही लोक हे म्हणतात की आता हे सगळं संपून जाऊ दे आणि मग मी काहीतरी करेन, किंवा आता कुठेही पैसे भरायला सांगू नका, आता जे पैसे ते मला वाचवू देत, नंतर मी बघतो. मित्रांनो, माझं मत याविषयी वेगळं आहे. अख्खं जग याच दृष्टिकोनातून विचार करत आहे. आपल्याला जर काही वेगळं करायचं असेल तर पहिला आपले विचार आणि आपले निर्णय वेगळे करायला लागतात. नंबर वन, जर तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये थोडं तरी तुम्हाला जर क्लिक झालं असेल, तुम्ही जर कनेक्ट करू शकला असाल आम्हाला, तर या ऑपॉर्च्युनिटी मधनं आपल्याला मिळालेल्या संधीमधनं आपण काहीतरी करू शकतो हे जर तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर मग ती गोष्ट करायला वेळ लावायची काय गरज आहे? बिलीव्ह मी, या लॉकडाऊन मध्ये आपण घरी बसलेलो आहोत, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम किती आहेत हा विचार करण्याऐवजी आपल्याकडे मिळालेल्या वेळेचा आपण कसा बेनिफिट करून घेऊ शकतो. पुढच्या काही दिवसात, पुढच्या काही महिन्यांमध्ये कुठलीच परिस्थिती आयुष्यभर तशीच राहत नाही, पण परिस्थिती बदलण्यासाठी आपण पण काहीतरी करायला लागतं. मग आपण जर निर्णय घेऊ शकलो, आपण जर डिसिजन घेऊ शकलो तर या दिवसामध्ये कामाची पण सुरुवात होऊ शकते, आपण लोकांपर्यंत पोहोचू पण शकतो, काही लोक आपल्याला जॉईन पण होऊ शकतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बिलीव्ह मी, पहिल्यांदा तुम्हाला व्यवसाय कसा करायचा हे शिकता येईल. घाबरू नका मित्रांनो, इंडस्ट्री सिस्टम तुम्हाला मदत करणार आहे. हा, पण तुमची पण ठाम तयारी पाहिजे, तुमच्या मनामध्ये पण तो उत्साह पाहिजे, तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय हे तुमच्या आतमध्ये असायला पाहिजे. नंबर दोन, पैसे. इंडसमध्ये जॉईन करण्यासाठी किती पैसे भरायला लागतात तुम्ही बघितलं असेल. आपलं मिनिमम प्रॉडक्ट मे बी 4,000 पासून सुरू होतं. तुमच्या बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप साठी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 6,500चं प्रॉडक्ट ते जास्ती 21,500चं मिनिमम एक प्रॉडक्ट तुम्ही घेतलं, तेही तुम्ही फायनान्स थ्रू गेलात तरी तुम्ही EMI थ्रू घेऊ शकता.